ये ब्राह्मणः वेदगुसपदमे ते मे नमो ते मम पारयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्त्य महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पुरित्वा पारमी सब्बापत्तौ संबोधिमुत्तमम् एतेन सच्चवज्रेन होतु ते जय. आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण कम्म विभंग या विषयावर आधारित प्रशिक्षण आरंभ केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण कालच्या वर्गामध्ये प्रास्ताविकपर विषय थोडा समजून घेतला होता. तर आज आपण या विषयाच्या संबंधाने पुढे त्याची माहिती घेऊ. मी कालच म्हटलं होतं की कम्म विभंग याविषयी जेव्हा आपण शिकतो म्हणजे अनालिसिस ऑफ कर्म, तर त्याची जी माहिती आहे ते एका ठिकाणी आपल्याला अशी आढळत नाही. बुद्ध धर्मामध्ये जरी कर्माला महत्व दिलं गेलं असलं तरी पण त्याचा एकमेव असा असा सोर्स नाही आहे. तर चला बाबा एकाच ठिकाणी सगळी माहिती आपल्याला भेटेल असं नाही. तर वेगवेगळ्या ठिकाणी ती जी माहिती आहे ती विभक्त झालेली आहे, विभाजित झालेली आहे. तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत तर त्या गोष्टी आपल्याला माहीत करून घ्यायच्या आहेत. तर आज आपण एका अशा सूत्राचा विचार करणार आहोत जे अतिशय महत्वपूर्ण सूत्र आहे आणि ते आपण आधी याच्यासाठी शिकत आहोत कारण जेव्हा आपण मध्यम निकाय मध्ये जे कम्म विभंग सूत्र आहे, चुल्ल कम्म विभंग सूत्र आहे, महा कम्म विभंग सूत्र आहे, तर त्या कम्म विभंग सूत्राच्या आरंभीला ज्या पद्धतीची स्टोरी किंवा ज्या प्रकारचे कथानक आलेलं आहे तर ते कथानक ज्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे तर ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याच्यामुळे ते कथानक जेव्हा आपण वाचतो तर तेव्हा आपल्याला हा जो जे काही जनरली लोक बोलतात त्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पडतात आणि म्हणून आपल्याला भगवान तथागतांच्या कर्मनियमाला समजून घेण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असं एक सूत्र आहे जे आधी समजून घ्यावं लागेल आपल्याला. ते सूत्र समजून घेतल्याच्या नंतर भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये जे काही विषय येतात कधी कधी तर त्या विषयाचा अर्थ काढायला आपल्याला मदत होऊ शकते. तर आपण संयुक्त निकायामध्ये एक सूत्र आहे. तर संयुक्त निकायामधील जे सूत्र आहे ते आपण आज थोडं समजून घेऊया. तर हे सूत्र आहे, याचं नाव आहे कम्म निरोध सूक्त. कम्म निरोध सूक्त हे सडायतन संयुक्त मध्ये आलेलं सूत्र आहे. तर या ठिकाणी भगवान तथागताने काय म्हटलं, नव पुराणानी भिक्खवे कम्मानी देशे सामी कम्म निरोध गामिनींच पटिपदम. म्हणजे भगवान तथागत या ठिकाणी भिक्षूंना म्हणत आहेत की भिक्षूंनो, नवपुराण आणि भिक्खवे कम्मा आणि देशे सामी, म्हणजे जे काही नवीन कर्म आहेत आणि जे काही जुने कर्म आहेत या दोन्ही कर्माच्या संबंधाने मी तुम्हाला उपदेश देत आहे. त्या कर्माचा निरोध कसा होतो आणि त्या कर्माला निरोध करण्याचा मार्ग काय आहे याविषयी मी तुम्हाला उपदेश करत आहे. तंग सुनाथ साधुक मनसी करोथ भासी सामिती, की त्याला चांगल्या प्रकारे ऐका, स्मरणात ठेवा, मी तुम्हाला सांगत आहे. कथमंच भिक्कवे पुराण कर्म, का भिक्षूंनो हे पुराण कर्म काय आहे, ज्याला आपण जुनं कर्म म्हणतो, ज्याला आपण पूर्व कर्म म्हणतो. जुनं कर्म, पुराण कर्म, पूर्व कर्म, हे जे काही शब्द आपल्याला येतात आपल्या सूत्रांमध्ये, किंवा खिनंग पुराणं नवनथी संभवं असं जे गाथेमध्ये आलेलं आहे रतन सूक्तामध्ये, खिनंग पुराण नवनथी संभवं, का जे जुनं आहे, जुने कर्म जे आहे, पुराणे कर्म आहे ते क्षीण झालेले आहे. नवनथी संभवं, का नवीन जे कर्म आहे ते उत्पन्न नाही होत आहेत. तर जेव्हा आपण या पद्धतीचा विचार करतो तर त्याचे अर्थ काय आहे ते आपण समजले पाहिजे. अन्यथा काय होते, एक उदाहरण तुम्हाला सांगतो.
तुम्ही बऱ्यापैकी लोक विपස්සना शिबिराला गेलेले आहेत. जे गोयंका ट्रॅडिशन मधलं जे विपස්සना शिबिर आहे त्याला बरेचसे लोक जातात, गेलेले आहेत. तर त्यावेळेस काय होतं, एखाद्या व्यक्तीला तीव्र दुःखद संवेदना निर्माण झाली. होऊ शकते पाठीमध्ये दुःखद संवेदना निर्माण झाली असेल, होऊ शकते डोक्यामध्ये दुःखद संवेदना निर्माण झाली असेल, किंवा कुठेतरी झाली. मग ते अतिशय तीव्र दुःखद संवेदना निर्माण झाली. तर तीव्र दुःखद संवेदना निर्माण झाल्याच्या नंतर त्या संबंधाने मग तो जो उपासक आहे, ती जी उपासिका आहे, ते त्या ठिकाणी जे असणारे आचार्य असतात त्यांना जाऊन भेटतात आणि त्यांना म्हणतात की अशा अशा प्रकारची तीव्र पीडा जी आहे ती मला निर्माण झालेली आहे. तर त्याच्यामुळे याच्यावर काय उपाय करता येईल, याचं आता काय मार्गदर्शन करता येईल. तर त्या ठिकाणचे जे आचार्य असतात ते तुम्हाला मार्गदर्शन तर काही करत नाहीत, पण एक वाक्य नेहमी वापरतात. ते म्हणतात की तुमचे जुने संस्कार आहेत, पूर्वजन्माचे संस्कार आहेत, ते उत्पन्न होत आहेत. तुम्ही अतिशय समतेमध्ये राहून, तटस्थ राहून तुम्ही त्यांना पहा, ते अनित्य आहेत, संपून जात. या पद्धतीचं जे वाक्य आहे तर ते वाक्य वापरतात. म्हणजे त्या संवेदनांच्या उत्पत्तीच्या संबंधाने त्याच्या मागचं काय कारण असेल, ते कारण ना त्या साधकाला माहिती आहे आणि ना त्या कारणाच्या संदर्भामध्ये त्या आचार्याला माहिती आहे. परंतु ही एक चांगला शब्द त्यांना भेटलेला आहे की जे कोणी कारणाच्या संदर्भात विचार करण्यापेक्षा, का बाबा रे ही गोष्ट का निर्माण झाली याचा विचारच आपल्याला करायचा नाही आहे. तर मग साधं आणि सोपं उत्तर आहे की नाही, हे तुमच्या पूर्वकर्माचं आहे. ते पूर्वकर्माचं तुम्ही फळ भोगत आहात. ते पूर्वकर्माचं तुमचं फळ आहे. तो तुमच्या पूर्वकर्माचा रिझल्ट आहे. आता तुम्ही तटस्थ राहून पहा. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारची जी बाब आहे तर तीच बाब संत साहित्यामध्ये दिसते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. की अनंताने जसं ठेवलेलं आहे तसं तुम्ही राहा, चित्ती समाधान असू द्या. म्हणजे याचा अर्थ हा झाला की ज्याप्रमाणे एखादी स्त्री असेल, ज्याप्रमाणे एखादा शूद्र असेल, ज्याप्रमाणे एखादा अतिशूद्र असेल, एखादा भिकारी व्यक्ती असेल, दरिद्री व्यक्ती असेल, खेड्यापाड्यात जंगलाखोऱ्यात राहणारा मनुष्य असेल, आधुनिक प्रगतीपासून वंचित असणारा मनुष्य असेल, जेव्हा कोणी असा सिंपल प्रश्न विचारला, साधा प्रश्न विचारला की बाबा रे हा व्यक्ती का गरीब आहे, हा व्यक्ती का अस्पृश्य आहे, ही व्यक्ती का स्त्री आहे जेणेकरून हिच्यावर दिनमानेपणा आलेला आहे, तर त्याचं एक सिंपल उत्तर, साधंसं उत्तर लोक देऊन देतात की नाही बाबा, पूर्वकर्माचं फळ आहे. हिने पूर्वकर्मामध्ये पापकर्म केलं किंवा जे काही असेल त्याचा हा रिझल्ट आहे, त्याचा हा फळ आहे, त्याच्यामुळे जन्म झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला हे सर्व भोगावं लागत आहे. तर या प्रकारचं जे उत्तर आहे ते आपल्याला सातत्याने प्राप्त होताना आपण पाहतो. ते मग गोयंका गुरुजीच्या ट्रॅडिशन मधली विपස්සना शिबिर असो, की तुमच्या संत साहित्यामधली एखाद्या संताचं वचन असो, की ब्राह्मणिझम मधला प्रारब्धवास असो, ब्राह्मणिझम मधला आत्मवादी प्रारब्धवादी कर्म सिद्धांत असो, की तुम्ही कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, कारण फळ तर परमेश्वर देतो. मग कधी देतो, तर तुम्ही कर्म करत राहा, पुढच्या जन्मात तो देईल. म्हणजे मागच्या जन्मातली फळं या जन्मात भेटली, या जन्मातली फळं पुढच्या जन्मामध्ये भेटेल. या पद्धतीचा एक जो आशावाद आहे तो आशावाद त्याच्यातून दिला जातो. ही प्रक्रिया आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रक्रियेच्या संदर्भात, या पद्धतीच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्वाचा शब्द वापरला आणि बाबासाहेब म्हणाले की शूद्रामध्ये आणि अतिशूद्रामध्ये किंवा स्त्रियांमध्ये जी बंडाची प्रवृत्ती आहे, एक बंडाची प्रवृत्ती असते ना प्रत्येकामध्ये, आपल्यावर अन्याय होत आहे, आपली परिस्थिती चांगली नाही आहे, तर त्यावेळेस माणसाचं मन असं बंड करून उठते, विद्रोह करून उठते. त्याला असं वाटतं काही मी बदललं पाहिजे, या बदलण्यासाठी मी काहीतरी कदम उचलला पाहिजे. हे जे वाटतं व्यक्तीला, तर ते वाटू नये म्हणून ब्राह्मणांनी अशा प्रकारच्या कर्मसिद्धांताची प्रस्थापना केली, का जेणेकरून लोकांना असं वाटत राहिलं पाहिजे की तुम्हाला जे काही भोगायला भेटत आहे ते मागच्या जन्माचं तुम्हाला भोगायला भेटत आहे, पूर्वकर्माचं तुम्हाला भोगायला भेटत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यामध्ये काही बदल नाही करू शकत. म्हणजे तुमच्यामधली एक सहनशीलता निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती या गोष्टीमुळे निर्माण झाली. बंड करण्याची, विद्रोह करण्याची प्रवृत्ती आहे ती तुमची याच्यामुळे खतम झाली.
आणि तिसरा अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी झाला, आणि तो म्हणजे श्रीमंतांची जी गरिबांना मदत करण्याची जबाबदारी आहे, उच्चवर्णीयांना निम्नवर्णीयांची मदत करण्याची जबाबदारी आहे, सुशिक्षितांना अशिक्षितांची मदत करण्याची जबाबदारी आहे, शहरी प्रगती झालेल्या माणसांची खेड्यापाड्यातल्या गरीब दिनदुबळ्या लोकांची मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे, तर ते या गोष्टीमुळे खतम झाली. म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाची मदतच नाही करत. आपल्या भारतात तुम्ही बघा, एक माणूस दुसऱ्या माणसाची मदत नाही करत. त्याला मदत करावीशी वाटत नाही, तो मंदिराला बहुत मोठी मदत करून टाकाल. तो बंदेजी लोकांना बहुत मोठी मदत कराल, ते का त्या साधू संन्यासाला बहुत मोठी मदत कराल. पण आपल्या अवतीभवती जे नाना तऱ्हेचे दुःख दिसतात, त्या दुःखाच्या संदर्भामध्ये कोणी मदत करायला पुढे येत नाही, कोणी मदत करत नाही. का नाही मदत करत? कारण त्यांच्या चित्तामध्ये ही एक भावना राहते का त्याच्या कर्माचं फळ तो भोगत आहे. मी कशाला त्याला मदत करू, त्याच्या कर्माचं फळ आहे, तो भोगत बसेल. जेव्हा त्याचे भोग संपतील तेव्हा त्याची परिस्थिती बदलेल. आणि मग याच्यासाठी उपाय कोणता शोधून काढला? याच्यासाठी उपाय पण शोधलेले आहेत. एक पुस्तक आहे, कर्म विपाक संहिता. कर्म विपाक संहिता. दुसरं पुस्तक आहे गरुड संहिता. तर या काही संहिता आहेत, नंतरच्या काळामध्ये लिहिल्या गेल्या. आणि या कधी लिहिलेल्या आहेत याचा जर अंदाज आपण काढला तर मला असं वाटते माझ्या अभ्यासाप्रमाणे की प्रेतवत्तू विमानवत्तू ज्या काळामध्ये लिहिलं गेलं, तर त्या प्रेतवत्तू आणि विमानवत्तूमध्ये कर्म आणि कर्माचा परिणाम याची जी एक प्रक्रिया दाखवलेली आहे, एक प्रोसेस दाखवलेली आहे, तर तीच प्रोसेस नंतर गरुड पुराणमध्ये किंवा कर्मविपाक संहितेमध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेलेला आहे. तर हे स्पष्ट आहे. पण महत्वाचा मुद्दा इथे नाही थांबलेला. याच्या पुढे जाऊन हा मुद्दा पुढे सरकलेला आहे. आणि तो मुद्दा कसा सरकला पुढे? तो मुद्दा अशा प्रकारे सरकला की तुमच्या मागच्या जन्मातल्या कर्मामुळे या जन्मामध्ये या प्रकारची तुम्हाला वाईट फळं जर भेटत असतील, तर तुम्हाला ती बदलवायची आहे. आणि ती जर तुम्हाला बदलवायची असेल तर मग ब्राह्मण हा जो पुरोहित आहे किंवा कोणता साधू संन्यासी असेल, जे काही असेल, तर त्याला तुम्हाला दान करावं लागेल, पहिली गोष्ट. मग त्या दान करण्याच्या पण एक प्रक्रिया दिलेली आहे. मग तुम्हाला गाईचं दान, शेतीचं दान, बछड्याचं दान, वेगवेगळ्या प्रकारच्या दानाच्या कॅटेगरीज त्या ठिकाणी आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धतीच्या कॅटेगरीज त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या आहेत. सत्यनारायण पूजा त्यापैकी एक आहे. तुम्ही सत्यनारायणाची पूजा ऐका, त्यातून तुम्हाला हे दिसून पडते की कसा व्यक्ती एखाद्या आपत्तीमध्ये सापडतो आणि त्याच्या पूर्वकर्मातली आपत्ती असते आणि त्या नारायणाचं नामस्मरण केल्यामुळे तो त्या आपत्तीमधून तरुण निघतो. या प्रकारची एक जी आख्यायिका आहे ते आपल्याला लोकांच्या माथी मारली गेली. आणि त्याच्यामुळे मग हे काय करतात, हे लोक जे आहे अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या भोळेपणाचा, भाबडेपणाचा, अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपली उपजीविका चालवत राहतात. म्हणजे हे जे काही धार्मिक जे कर्मकांड निर्माण झालेले आहेत आपल्या अवतीभोवती, ते धार्मिक कर्मकांड का निर्माण झाले? याच्या मागाचं एकमेव कारण आहे, ते धार्मिक कर्मकांड निर्माण होण्याच्या मागे एकमेव जे कारण आहे ते कोणतं कारण आहे? की आपले कर्म आणि कर्माचा येणारा परिणाम या गोष्टीच्या बाबतीमध्ये मनुष्य अज्ञानी आहे. आणि तो त्या बाबतीमध्ये अज्ञानी असल्यामुळे जे लोक त्या बाबतीमध्ये ज्ञानी असण्याचा दावा करतात, तर शेवटी ते लोक या लोकांची फसवणूक करतात. असा तो प्रकार आहे, बाकी दुसरा काही वेगळा प्रकार नाही. तर असे जे उदाहरण आहेत आपल्याला दिसून पडतात. आणि म्हणून हा जो सिद्धांत आहे कर्माचा सिद्धांत, बाबासाहेब आंबेडकरांनी या कर्माच्या सिद्धांताला प्रमुख का म्हटलं, का ही प्रमुखता दिली? आजपर्यंत या कर्म सिद्धांताला फार प्रमुखता न देण्याचं कारण काय आणि का प्रमुखता दिली? तर आपल्या भारतीय परंपरेचा जर आपण जर पूर्ण विचार जर केला, तर भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जो काही बदलाव केला गेला तो फक्त कर्म सिद्धांतामध्ये पुनर्भावाच्या सिद्धांतामध्ये प्रभावमध्ये परिणाम केला गेला. ब्राह्मणांनी तोच सिद्धांत का उचलून धरला, कर्म सिद्धांतच का उचलून धरला, का त्यालाच मोडिफाय केलं, का त्यालाच वेगळं वळण दिलं, दुसऱ्या कोणत्या सिद्धांताला का नाही दिलं? चार आर्य सत्याला दिलं नाही, प्रतित्य समुत्पादाला दिलं नाही, किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहे आर्याष्टांगिक मार्ग त्याला दिलं नाही. म्हणजे त्या कुठल्याही सिद्धांताला उचलून त्यांनी त्याचं मोडिफिकेशन केलं नाही, त्याच्याबद्दलची भ्रांती समाजामध्ये निर्माण नाही केली. पण कर्मसिद्धांताबद्दल का भ्रांती निर्माण केली? पुनर्भावाच्या थेअरीबद्दल, सिद्धांताबद्दलच भ्रांती का निर्माण झाली? याच्यावर आपण कधी चिंतन मनन करत नाही की ही नेमका जो हा सिद्धांत जो आहे तो
त्या एकाच सिद्धांतामध्ये का एवढी गडबड केली गेली, बाकीच्या सिद्धांतांमध्ये नाही केली, या सिद्धांतातच का गडबड केली? नाही, हा याच्या मागचं कारण अतिशय स्पष्ट आहे की प्रत्येक सत्व, प्रत्येक प्राणी बाकी काही करो अथवा न करो पण कर्म करतो. कारण कुठलाही व्यक्ती कर्माशिवाय राहू नाही शकत, कृतीशिवाय राहू नाही शकत, क्रिया केल्याशिवाय राहू नाही शकत. प्रत्येक व्यक्तीला काही क्रिया करावीच लागते, वाचिक क्रिया करावीच लागते, मानसिक क्रिया करावीच लागते. तो क्रिया करेल तरच त्याचा एक विशिष्ट परिणाम आणला जाईल, त्याचा एक विशिष्ट परिणाम येताना दिसेल. पण जेव्हा तुमच्या या कृतीवर, तुमच्या या क्रियेवर हा अशा प्रकारचा शिक्कामोर्तब केला जाते का तुम्ही जे काही भोगत आहात त्याला पूर्वकर्म जबाबदार आहेत, ही जी धारणा लोकांच्या माथी मारली जाते, तेव्हा व्यक्ती कर्म करण्याची त्याची जी एक प्रक्रिया असते ती बदलते. कारण त्याला कोणतरी रेडीमेड सांगत आहे का बाबा रे तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे आणि हे जे दुःख आलं तू मागच्या जन्मात हे कर्म केलास त्याचा परिणाम तुला हा भोगा लागत आहे. मग असं असल्यामुळे तुला काय करावं लागेल, तुला एक ब्राह्मणाला सोन्याची गाय बनवून दान करावं लागेल. त्या तुझ्या दान पुण्यामुळे तुझा जो काही भूतकाळातला लिंक आहे कर्माची ती खंडित होईल आणि खंडित झाल्यामुळे तुला नव्याने एक नवीन दिशा तुला भेटून जाईल. म्हणजे एकीकडे या पुरोहिताचा धंदाही चालते, दुसरीकडे त्या माणसाला एक होप किंवा आशा भेटते भाबडी, तर त्याला असं वाटते का माझं कर्म बदलेल, माझं कर्म चेंज होईल. तो स्वतःचं कर्म बदलण्यासाठी स्वतःला जिम्मेदार न करता स्वतःचं कर्म बदलण्यासाठी कुठल्या तरी अशा धार्मिक रीतिरिवाजावर, धार्मिक कर्मकांडावर विश्वास ठेवतो. आणि म्हणून आपण ही गोष्ट सर्वच ठिकाणी पाहतो. केवळ तुम्ही असं नका समजू की हे केवळ ब्राह्मणिझमचा विषय आहे. हा केवळ ब्राह्मणिझमचा विषय नाही आहे. हा जिथे धर्म आहे तिथे हा विषय आहे. मग तो बुद्ध धर्म असो, मुस्लिम धर्म असो, शीख धर्म असो की कोणताही धर्म असो, धर्म रिलिजन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही देख भाबडी श्रद्धा आहे लोकांची. आजही अनेक लोक दान देतात. तुम्ही थोडस इंटरव्ह्यू घ्या त्या दान देणाऱ्या लोकांच्या, की दान नेमकं देत कशासाठी आहेत ते, तर तुम्हाला हे लक्षात येईल पुण्य वाढण्यासाठी. मग पुण्य वाढण्यासाठी दान देत आहेत तर माझं असं म्हणणं आहे का मग किती पुण्य वाढलं तुमचं, त्याचं तर उत्तर त्यांच्याकडे नाही. मग या पुण्याचा काय उपयोग होईल, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मग अनेक लोकांनी अशाही प्रकारच्या भ्रांती पसरवलेल्या आहेत का या पुण्यकर्मामुळे तुम्ही देवता लोकात निर्माण व्हाल, या पुण्यकर्मामुळे तुम्हाला मैत्रेय बुद्धाच्या काळामध्ये निर्माण होता येईल. अनेक लोक तर असे म्हणायला लागलेले आहेत की बाबा रे आम्ही जे काही दान पुण्य करत आहोत, अष्ट उपस्थितीचं पुण्य करत आहोत, मेडिटेशन ध्यानाचं पुण्य करत आहोत, त्या पुण्यामुळे आम्ही मैत्रेय बुद्धाच्या काळामध्ये उत्पन्न होऊ. म्हणजे उत्पन्न होण्याचा जो विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे तो कसा काय चालू आहे? म्हणजे कर्माचा वाहक कोण आहे, कर्माचा वाहक काहीतरी आहे का शरीरामध्ये, याच्यावर ते चिंतन मनन करत नाहीत. कारण त्यांना तशा प्रकारची धारणा जी आहे ती धारणा स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या अवतीभोवती जो विषय चालू आहे किंवा चालू बरेच काळापासूनचा आहे, भविष्यातही कदाचित राहील, तर त्याच्या मागचं जे कारण आहे ते हे आहे की भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा अभाव आहे. त्या व्याख्या शिकवल्या जात नाही, त्या व्याख्या कधी अभ्यासत नाही. म्हणून माझा हा नेहमी आरोप आहे. तो आरोप याच्यासाठी आहे कारण आता आम्ही पाहतच आहोत, आमच्याकडे डोळे काही बंद नाही आहेत, आम्ही लक्ष ठेवलंच आहोत. अनेक भिक्षू लोकांना आम्ही पाहत आहोत, अभ्यास नाही आहे त्यांचा, अभ्यासच करत नाहीत ते, कारण अभ्यास करायची गरजच नाही. माझं स्वतःचं मी उदाहरण तुम्हाला सांगतो. मी तर आधी माझ्या गुरुच्या सानिध्यात राहिलो. उच्च शिक्षित असल्यामुळे माझं मन धम्माला वेगळ्या पद्धतीने शिकण्याच्या प्रक्रियेमधलं होतं. मग मी माझ्या गुरुच्या सानिध्यात राहिलो. नंतर मग शहरामध्ये गेलो, पुणे शहरात वगैरे. तर तिथे गेल्यानंतर एक विषय असा झाला, कारण मी जंगलात राहतो. जंगलात राहिल्यानंतर काही पैशा पाण्याचा याचा त्याचा काही विषय नव्हता. आणि एकदम साधं जीवन होतं. एक वेळ जेवण करायचं, ध्यान वगैरे करायचं किंवा अभ्यास करायचा, गुरुच्या गोष्टी ऐकायच्या. एक वेगळं जीवन. नंतर शहरामध्ये गेलो. शहरात गेल्यावर मग शहरात कार्यक्रम असतात. मग गृहप्रवेशाचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम, वाढदिवसाचा कार्यक्रम, साक्षगंधाचा कार्यक्रम, कोणी मेला त्याचा कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, परित्राण पाठ करणे, पूजा पाठ करणे, थोडंसं प्रवचन वगैरे देणे, अशा पद्धतीचा कार्यक्रम. आता त्यावेळेस पुणे शहरामध्ये आमचे जे दुसरे भिक्षू होते ते श्रीलंकेत वगैरे निघून गेले. मी एकटाच राहिलो त्या परिसरात. त्यांचा मोबाईल माझ्याकडे, मला भरपूर कार्यक्रम यायचे. कारण आता शिक्षण असल्यामुळे मला प्रवचनही चांगलं देता यायचं, तर मग मी जायचो कार्यक्रमाला. खूप पैसे जमा व्हायचे माझ्याकडे. आता प्रश्न असा झाला की मला हे माहितही नव्हतं का एवढे पैसे जमा होतात भंतेजी म्हटल्यानंतर. मानपान भेटते इथपर्यंत गोष्ट बरोबर आहे. आम्ही खेड्यापाड्यात राहिलो, जंगला जंगलात, आम्हाला हार्डली ₹10 वगैरे कोणी उपासिका दान देत होती त्यावेळेस.
हा, म्हणजे ते असे म्हणजे काही पैसे जमा नव्हते होत आमच्याकडे, आणि पैशाचा काही महत्व आहे आम्हाला वाटत नव्हता, कारण आमच्या गुरुचं सांगणं होतं लोभ करू नका. त्याच्यामुळे आम्हालाही वाटे का लोभ नाही करायचा आहे बाबा, पण आता मग पैसे इकडे बहुत जमा व्हायचे शहरी भागामध्ये. पण गुरुनं सांगितलं होतं का लोभ नाही करायचा. हा जो दान आहे, हा दान आपल्या भिक्षू असल्यामुळे आपल्याला भेटत आहे. तर हा दान धम्माच्या प्रचार प्रसारातच कामी आला पाहिजे, लोक कल्याणासाठीच कामी आला पाहिजे. ही शिकवण माझ्या गुरुची असल्यामुळे, आणि माझी प्रेरणा सुरुवातीपासूनची लोक कल्याणाची असल्यामुळे, बाबासाहेबांच्या अभ्यासामुळे, मग तो आलेला पैसा आम्ही लोक कल्याणासाठी कसा खर्च करता येईल, तो माझा पर्सनल ऍटिट्यूड झाला, तो माझा व्यक्तिगत ऍटिट्यूड झाला. सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आपण भिक्षू बनतो, तेव्हा आपल्याला लाभ भेटतो, सत्कार भेटतो, लोक तुम्हाला सांगा म्हणतात, तुम्हाला उपदेश करण्याची एक मुभा भेटते. म्हणजे तिथे काय होतं, एक अलग पद्धतीचं जीवन उत्पन्न होऊन जातं. मग अशा सिच्युएशन मध्ये काय होते, हा भंतेजी जो आहे तो वाहवत जातो. असा एक झाला कार्यक्रम, दुसरा दुसरा झाला, तिसरा, चौथा, एका दिवशी तीन तीन चार चार कार्यक्रम, डोनेशनही भेटते, आदर सन्मानही भेटते, आणि सगळंच भेटत राहते. त्याच्यामुळे मग काय होतं, या ज्या इच्छा किंवा तृष्णा ज्या आहे त्या अशा वाढत राहतात हळूहळू. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो अभ्यास करायचा जो राहते, जो दिग्निकाय वाचायचा राहते, तो मग वाचत नाही. मजिम निकाय वाचायचा आहे, तो वाचत नाही. संयुक्त निकाय वाचायचा, तो वाचत नाही. खुद्दक निकाय वाचत 10-10 वर्ष होऊन जातात, 20-20 वर्ष होऊन जातात, आणि काही सूत्र वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत, अठ्ठकथा पडताळून पाहत नाहीत, पाली भाषा बरोबर शिकत नाहीत, हे काहीच करत नाहीत. फक्त परित्राण पाठाची एक पुस्तक, त्या ठिकाणच्या काही लिमिटेड गाथा, आणि त्या तेवढ्या गाथा म्हणता आल्या, आणि तेवढं आपलं करता आलं, आणि तात्पुरतं दानावर, शिलावर, थोडस इकडे तिकडे काय दोन चार कथा कहाण्या सांगता आल्या, काय बोलता आलं, की झालं, संपला विषय. या गावात हे सांगितलं तेच दुसऱ्या गावात सांगायचं, तिसऱ्या लोक तर भरपूर आहेत. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होतं, हा जो काही अभ्यास करायचा राहतो सूत्रांचा, तो अभ्यास केलाच जात नाही. आणि अभ्यास तुम्ही केलाच नाही तर मग तुमची प्रवचनं कशी राहतील. मग प्रवचनं तीच राहतील जी आता मी थोड्या वेळा आधी सांगितलेलं आहे, की जे शब्द वापरलेले आहे भगवान तथागतांनी, पुराण कर्म आणि नवकर्म. जे शब्द भगवान बुद्धाने वापरले, पुराण कर्म काय आहे, नवकर्म काय आहे. खिनंग पुराणं नवनत्ती संभवन, का पुराण्या गोष्टींचा क्षय झाला पाहिजे, नवीन गोष्टी उत्पन्न नाही झाल्या पाहिजे, त्याचा काय अर्थ लावला गेला पाहिजे. तरी त्याची जी काही बाबा आहेत, मग त्या बाबी ज्या आहेत त्या लोकांना मग समजत नाही. जे काही आपल्या अवतीभवती आत्मवादी, प्रारब्धवादी कर्मसिद्धांत किंवा पुनर्जन्माचा सिद्धांत शिकवतात लोक, त्याच अँगलमध्ये मग आपण विचार करायला लागतो, आणि मग अशा प्रकारचे वक्तव्य वापरायला लागतो, की आम्ही हे दान करत आहोत, याच्याने पुण्य भेटत आहे, या पुण्याने मैत्रेय बुद्धाच्या काळात जन्माला येऊ. म्हणजे असे जे वक्तव्य आहे, मिथ्या वक्तव्य, खोटे वक्तव्य, मग आपण असे वापरायला लागतो. आणि मग त्या खोट्या वक्तव्यांमुळे आपल्यालाही मोठा आनंद वाटतो ना, जो कोणी तशा संकल्प करताय किंवा काय वाटतंय ते समोरच्याला वाटते की बापरे किती महान माणूस आहे. हा, म्हणजे मैत्री बुद्धाच्या काळात जन्माला येत आहे, किती महान माणूस आहे. अरे जिथे भगवान सम्यक संबुद्धाचं शासन आहे, त्रिपिटक आहे, धम्म आहे, भिक्षू संघ आहे, भिक्षुणी संघ आहे, सगळ्या प्रकारच्या प्रोसिजर्स आहेत, जिथे तुम्हाला गौतम बुद्धाचं शासन भेटलेलं आहे, त्या शासनातच निब्बाण प्राप्त करायची तुमची इच्छाशक्ती दिसून नाही राहिली, तर कुठे तुम्ही मैत्रेय बुद्धाच्या काळात जाऊन शासन प्राप्त करणारा, जेव्हा की तुम्हाला जे शासन आहे त्याचीच तुम्हाला कदर नाही. हा, कदर तर पाहिजे ना, जे तुमच्याकडे आहे त्याची कदर तुम्हाला पाहिजे. तुमच्या डोळ्या डोळ्यांनी तुम्ही बोधिसत्वाला पाहिलं, बाबासाहेब आंबेडकराला, त्यांच्या कार्याला पाहिलं, त्याच्या कर्तृत्वाला पाहिलं, अजून तुम्हाला कोणतं काय पाहायला पाहिजे होतं. महात्मा फुल्यांच्या कार्याला पाहिलं, मार्क्सच्या कार्याला पाहिलं, अनेक महान महान लोक तुमच्या अवतीभोवती निर्माण झालेले तुम्ही पाहिले, त्यांच्या कर्तृत्वाची तुम्हाला जाणीव नाही, आणि चालले तुम्ही मैत्रेय बुद्धाच्या काळामध्ये जन्माला यायला. म्हणजे किती फालतूपणा आहे हा, किती म्हणजे अज्ञानीपणा आहे. म्हणजे जे आहे त्याची किंमत नाही, आणि म्हणून म्हणतात ना, हातचं सोडून पडत्याच्या मागे लागणे, असा हा प्रकार झाला. जे हातामध्ये आहे त्याची तुम्हाला किंमत नाही, आणि पडत्याच्या मागे लागायचं काय अर्थ आहे त्या गोष्टीला. जी गोष्ट आहे की नाही आपल्याला गॅरंटी नाही, जी गोष्ट कधी येईल कधी नाही येईल त्याची काही आपल्याला गॅरंटी नाही, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. आणि अशा गोष्टीच्या संबंधाने आपण चर्चा करायची किंवा बोलायचं, म्हणजे हा एक प्रकारचा मूर्खपणा नाही का. म्हणजे हा संदिष्टिक जो धर्म आहे, याची देही याची डोळा भगवंतांनी धम्म शिकवला, त्याचा अपमान करणं त्या वाक्याचा. म्हणजे जे सांदृष्टिक आहे ते तुम्हाला नाही पाहिजे, आणि जे सांप्रदायिक आहे तुम्हाला माहितच नाही, दिसतच नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहितीच नाही, त्या गोष्टीसाठी मरमर करणं सुरू आहे. म्हणजे हा किती मूर्खपणाचा काम आहे. तर हा मूर्खपणा येतो कुठून. हा मूर्खपणा याच्यासाठी येतो कारण हा जो काही कर्माचा सिद्धांत आहे तो बरोबर पटवून नाही सांगितला गेला.
बरोबर समजावला गेला नाही, बरोबर सांगितला गेला नाही. आणि का नाही सांगितला गेला त्याचं कारण मी आताच सांगितलेलं आहे. थोड्याशा गाथा पाठ करणे, थोडंसं प्रवचन देण्याची पद्धती पाठ करणे, थोडंसं मनावर बोलणे, दानावर बोलणे, शिलावर बोलणे, आणि बस इकडल्या तिकडल्या थोड्याशा गोष्टी सांगून टाकणे, बस झालं. 15-20 मिनिटाचा, अर्धा तासाचा टाइम निघून जातो. काही गरज नाही पडत, म्हणजे ते त्याच्यामध्ये म्हणजे उपयोगच नाही खरं तर ज्ञानी बनण्याचा. काही आवश्यकताच नाही वाटत ज्ञानी बनण्याची. आपण म्हणतो बाबासाहेब का ज्ञानी बनले? अरे बाबासाहेबाला ज्ञानी बनास लागते ना. का नाही बनाल तर ते व्यक्ती ज्ञानी? कारण त्या माणसाच्या मनावर जबाबदारी होती, करोडो लोकांचं कल्याण करण्याची जबाबदारी. त्याच्यामुळे त्याला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करावाच लागला, त्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावाच लागला, सोशिओलॉजीचा अभ्यास करावाच लागला. ज्याप्रमाणे एखादी आई आहे, ज्याप्रमाणे एखादी वडील आहे, त्या दोघांना एक दोन मुलं आहेत, आणि त्या मुलांचं एज्युकेशन करायचं आहे, त्यांना पायावर उभं करायचं आहे, तर त्या मायबापाला कष्ट करावेच लागणार आहे. पर्यायच नाही त्यांच्याकडे दुसरा. कष्टाशिवाय पर्यायच नाही त्यांच्याकडे. मुलाबाळांना मोठं बनवायचं आहे, कष्ट तुम्हाला करावेच लागतील. तसं बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्या जबाबदाऱ्या त्यांनी त्यांच्या शिरावर घेतल्यामुळे त्यांना कष्ट करावेच लागले. पण यांच्या डोक्यावर कोणत्या जबाबदाऱ्याच त्यांनी घेतलेल्या नाही, तर कष्ट कशाला करतील? ते निभवत आहेत फक्त. निभवत चाललेलं आहे, निभवत चाललेलं आहे. मग कष्ट कोणते? मग कष्ट कशाला म्हणतात? मग एकच कष्ट राहते यांचं. कोणतं? सिंपल कष्ट राहते. कशाला बाबा आपण मग एखादी मोनॅस्ट्री बनवू, हे कष्ट राहते मग त्यांचं. एखादं बांधकाम करू, हे कष्ट राहते. मग ते बांधकाम करण्याचा आणि लोकांची मानसिकता बदलण्याचा काय संबंध आहे? भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी जेव्हा मानसिकता बदलवली लोकांची, तर तेव्हा कोणत्या बांधकामामध्ये राहिले होते? बौद्ध भगवान तथागतांच्या धम्माचा अभ्यासच बरोबर हे लोक करत नाहीत, हीच तर मोठी अडचण आहे. बाबासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास करत नाही, हीच तर मोठी अडचण आहे. यांना समजत नाही कर्म सिद्धांत कसा काम करतो, कर्म काय असतात. भगवान तथागतांनी भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये राहिले. तिथे का मोनॅस्ट्री होती का? आलार काला महाडेकडे राहिले, मोनॅस्ट्री होती का? उद्धव रामपुत्राकडे राहिले, मोनॅस्ट्री होती का? स्वतः पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश केला, मोनॅस्ट्री होती का? यशस आणि यशसच्या मित्रांना उपदेश केला, मोनॅस्ट्री होती का ती? नव्हती ना मोनॅस्ट्री. कोणतं पक्कं बांधकाम नव्हतं ना त्या ठिकाणी. साधारण झोपड्या झापड्यामध्ये राहिले. मग ते लोक महान कोणत्या कारणाने ठरले? ते त्यांच्या नॉलेजमुळे महान ठरले. त्यांच्याकडे जे नॉलेज होतं, प्रज्ञा होती, सील होती, समाधी होती, विमुक्ती, विमुक्ती ज्ञान दर्शन, हे जे एक नॉलेज त्यांच्याकडे आहे, त्या नॉलेजमुळे ते लोक महान ठरले. आणि हे नॉलेज सिस्टमॅटिकली प्रोव्हाइड करता यावं म्हणून मग ते बांधकामं केली. हे आपण लक्षात घ्या. बांधकामं केव्हा झाले लोकांचे? अनाथ पिंडकांनी बांधकाम जे करून दिलं ते केव्हा करून दिलं? जेव्हा भगवान तथागतांच्या भिक्षू संघामध्ये 1000-2000 भंतेजी निर्माण झाले, तेव्हा ते त्यांना सिस्टमॅटिक शिकवण्याच्या दृष्टिकोनातून ते बांधकाम केलं गेलं. तर चला बाबा एका ठिकाणी राहतील आणि पद्धतशीर ध्यान करतील, पद्धतशीर खाणंपिणं करतील आणि अरहत बनतील, किंवा चांगलं धम्माचे कार्य करतील. मग आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जो कोणता भिक्षू असा विचार करतो का मला आता मोनॅस्ट्री बनवायची आहे, तर त्याच्याकडे त्याला मानणारे किती भिक्षू आहेत? 100-200 भिक्षू आहेत का त्याला मानणारे? का चला बाबा त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महान बनू, असा असा विचार करणारे कोणीतरी लोक आहे का? अरे तुम्हाला कित्येक मोनॅस्ट्री मी दाखवून देतो अशा. त्या ठिकाणी एक एक भंतेजी लोक राहत नाहीत, 10-10, 20-20 भंतेजी राहत नाहीत ते लोक. बांधकाम तर झालेले आहेत, पण भंतेजी लोक राहत नाहीत, एज्युकेशन घेत नाहीत, शिकत नाहीत. मग त्या मोनॅस्ट्र्या कशा काय बनल्या, कशा काय बनतात? हे फक्त महत्वाकांक्षा असतात त्या. याला म्हणतो मी महत्वाकांक्षा. कशामुळे मी महत्वाकांक्षा म्हणतो याला? कारण काही तुम्हाला असं वाटत राहतं का झाला बाबा मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मग मला एखादं बांधकाम करून दाखवायचं आहे. अरे ते बांधकाम करून दाखवून तुम्ही का राहणार का जिवंत? कोण विचारते तुम्हाला त्या बांधकामाला? जो जेवढा प्रचार आणि प्रसार माणसाच्या विचाराचा आणि माणसाच्या ज्ञानाचा होते, तेवढा प्रचार आणि प्रसार कोणत्या बिल्डिंगचा नाही होत. बिल्डिंग जाग्यावरच राहत असते. तुम्हाला ताजमहाल पाहायला जावं लागत असतं, पण ताजमहाल आपल्याकडे नाहीये. बिल्डिंगचं हे वैशिष्ट्य आहे का ते एकाच जागी राहते? तिथे जाणाऱ्याला जावं लागत असतं, ते प्रेक्षणीय स्थळ बनवावं लागतं. मग त्याला जेवढं ते प्रेक्षणीय स्थळ बनल, 10 लोक, 20 लोक, 50 लोक जातील तिथे काहीतरी पाहण्यासाठी. प्रेक्षणीय स्थळ जर नाही बनवलं तर काही खरं नाही. तर त्याच्यामुळे नॉलेज किंवा विचार याला कोणत्या जागेची मर्यादा नाही. कार्ल मार्क्सचा विचार संपूर्ण जगभरात पसरला. बाबासाहेब आंबेडकरचा विचार संपूर्ण जगभरामध्ये पसरत आहे. तो काय मिलिंद कॉलेज पुरता मर्यादित राहिला नाही, तो काय सिद्धार्थ कॉलेज पुरता मर्यादित राहिला नाही, तो काय राजगृहापुरता मर्यादित राहिला नाही.
बाबासाहेबांनी जरी राजगृह राहण्याचं घर जरी बनवलं, पण बाबासाहेबांचा विचार राजगृहामध्ये बंदिस्त राहिला नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. विचार जर तुमच्याकडे असेल तर तो विचार देशात नाही विदेशातही पसरू शकतो. मराठीतच नाही, हिंदी इंग्रजी कोणत्या भाषेतही पसरू शकतो. तर तो विचार पहिला निर्माण झाला पाहिजे. तर तो विचार निर्माण होण्यासाठी तुम्हाला अध्ययन करावं लागेल. ते प्रॉपर सूत्र पाहावे लागतील. त्याच्या व्याख्या बघावं लागेल. तेव्हा ते काहीतरी होईल. नाहीतर आपल्याकडे आहे सिंपल पद्धती. बाबा तू दुःखी आहे. तुझ्या मागच्या जन्मात काहीतरी झालं होतं बाबा, त्याच्यामुळे तू दुःखी आहे. मग आता काही टेन्शन घेऊ नको, तू सहन कर आणि हे दान वगैरे कर भंतेजी लोकांना, साधू लोकांना, ब्राह्मण लोकांना, पंड्या पुजाऱ्यांना, मंदिरांना. त्याच्यानं तुझं पुण्य वाढेल. पुण्य वाढल्यावर तुझी परिस्थिती बदलल. अरे हे असे जे वक्तव्य आहेत ना, हे आतापर्यंत आम्ही ऐकतच आलो आणि हेच लोक वापरतात. बुद्धाचा विचार या ठिकाणी नाही आहे. हा ब्राह्मणिझमचा विचार आहे. हा ब्राह्मणवादी कर्मसिद्धांताचा विचार आहे. हा बुद्धाचा विचार नाही आहे. बुद्धाने तर अलग पद्धतीने कर्मसिद्धांत सांगितलेला आहे. आणि तो इतक्या अलग पद्धतीने आहे का मला तर नवल वाटते का त्या कर्मसिद्धांताला का सांगितलं जात नाही. आणि याच्यासाठी सांगितलं जात नाही कारण बुद्ध धम्मामध्ये मी आधीही सांगितलं का कर्मसिद्धांताची जी प्रक्रिया आहे ती विभागली गेलेली आहे अनगनत ठिकाणी. एका ठिकाणी नाही आहे. त्याचं स्पष्टीकरण एका ठिकाणी कुठेच भेटत नाही. ते आपल्याला लिंक जोडाव्या लागतात. मी अनेकदा उपदेशामध्ये सांगताना सांगतो की भगवान बुद्धाचा धम्म शिकायचा असेल, दोन गोष्टींकडे लक्ष द्यावं लागते. दोन गोष्टीकडे, ज्या गोष्टीकडे लक्ष नाही राहत, जो अभ्यासक असेल त्याच फक्त एखाद्या माणसाचं लक्ष त्या दोन गोष्टीकडे जाते. अदरवाईज जाऊ शकत नाही. भगवान बुद्धांचा धम्म दोन गोष्टीमध्ये आहे. एक आहे देशना धर्म, दुसरा आहे उत्पत्ती धर्म. तर भगवान बुद्धाचा हा देशना धर्म आहे. त्रिपिटक जे आहे देशना धर्म म्हणतात याला. कारण हे उपदेश आहेत भगवान बुद्धाचे आणि हे उपदेश कंपाइल्ड केलेले आहेत नंतर. भगवान बुद्धाने काय वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिले. परिनिर्वाण भगवान बुद्धाचं झाल्यानंतर भिक्षू लोकांनी विचार केला की भगवान बुद्धाचे सूत्र खतम नाही झाले पाहिजे, नष्ट नाही झाले पाहिजे. म्हणून मग ज्यांना जे जे आठवले, ज्यांना ज्या ज्या संगायन करून ठेवलं होतं लिखित स्वरूपात काही असेल किंवा कसं असेल, तर ते त्यांनी संगायन केलं. मग दीर्घसूत्र एकत्र केले, मध्यम सूत्र एकत्र केले, संयुक्त एकत्र केले, अंगुत्तरवाले एकत्र केले, खुद्दक छोटे छोटे ते एकत्र केले. असं करून मग ते एक संगायन केलं गेलं. म्हणजे हा देशना धर्म झाला. हा उपदेश करण्याची शैली झाली भगवान बुद्धाची. उपदेश केले त्याच्यामुळे ते विभागले गेले इकडे तिकडे. पण ऍक्च्युअल मध्ये भगवान बुद्धाने तसं केलं असेल का? तर आपण पाहतो की भगवान बुद्धाने ऍक्च्युअल मध्ये तसं नाही केलं. भगवान बुद्धाने ऍक्च्युअल मध्ये जो व्यक्ती त्यांच्याकडे गेला त्याला एनलायटन करण्यासाठी उपदेश केला. कोणीही असो, भंतेजी असेल एनलायटन करण्यासाठी उपदेश केला, उपासक असेल त्याला एनलायटन करण्यासाठी उपदेश केला. ही एक प्रक्रिया भगवान बुद्धाकडे होती, भिक्षूंकडे होती. त्यांचे उपदेश देण्याची जी शैली होती ती शैली दुसऱ्यांना बोध करून देण्यासाठी होती, संगायन करण्यासाठी नव्हती. पण आता आपल्याला संगायन केलेल्या गोष्टी भेटत, दोन गोष्टीला फरक समजत नाही. जसं आता बाह्य दारूचीचा आपण उपदेश बघू. बाह्य दारूची हे एक वयस्कर व्यक्ती होते आणि भगवान बुद्धाचं नाव ऐकून फार दुरून ते आले होते. आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं की अरे भगवान कुठे गेले. ते म्हटले की नाही भिक्षाटन करायला गेले, भिक्षाटनाचा वेळ आहे. तर ते म्हटले की मला भगवान बुद्धाचं दर्शन घ्यायला पाहिजे, कारण मी वयस्कर माणूस आहो, थकून भागून आलो, माझं काही भरं नाही, म्हणजे माझं काही सांगता येत नाही का माझ्या जीवनाचं आता काय होईल. पण आता मरण्याच्या आधी भगवान बुद्धाचं दर्शन मी लवकर घेऊन. भिक्षू लोक म्हणले का ठीक आहे, भगवान या दिशेने गेले, तुम्ही पण त्या दिशेने. बाह्य देरूची त्या दिशेने गेले आणि त्या दिशेने गेल्याच्या नंतर भगवान तथागताला म्हणाले की भगवान मला तुम्ही काहीतरी उपदेश करा. भगवान म्हणाले का ही काही उचित वेळ नाही उपदेश करण्याची, मी तर आता भिक्षाटन करायला निघालो आहे. तर त्याने दुसऱ्यांदा पण विनंती केली की भगवान उपदेश करा मला, मी वयस्कर माणूस आहे, म्हातारा माणूस आहो, माझं काही खरं नाही, आज मी उद्या मी कदाचित नसेल. तर भगवान बुद्धाने विचार केला, पाहिला, अरे हो गोष्ट बरोबर आहे, हा वयस्कर व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळे तिसऱ्यांदा विनंती केल्यानंतर भगवान म्हणले का ठीक आहे, मी तर आता भिक्षाटनासाठी चाललेले असल्यामुळे फार विस्ताराने तर मी काही समजावून नाही सांगू शकत, पण संक्षेपाने मी समजावून सांगेन. तर वायुदारूचे अतिशय ब्रिलियंट व्यक्ती होते, कारण ते अन्य एका संप्रदायाला मानणारे होते आणि त्या संप्रदायातले फार मोठे तज्ज्ञही होते ते. त्याच्यामुळे ते म्हणले की मला काही लेणे देणं नाही विस्ताराने सांगितण्याची, संक्षिप्त सांगा, जसं सांगता येईल तसं सांग, चालून जाते. बाह्य दारूची याची तळमळ पाहून, बाह्य दारूची ची जी एक मानसिक जे अभिप्सा असते, ज्ञान घेण्याची एक लालसा म्हणतो आपण त्याला, की ज्ञान घेण्याची लालसा माणसाला मोठं बनवते. ज्ञान घेण्याची लालसा फार आवश्यक असते आणि ज्याच्यात ते असते त्यालाच ते ज्ञान भेटत असते, कुणालाही नाही भेटत. आम्ही इतिहास जेव्हा कधी वाचतो तो कुणालाही ज्ञान थोडीच भेटत असते. ज्ञानासाठी जो त्याग करेल त्याला ज्ञान भेटते.
हा त्याग न करणाऱ्याला कधी ज्ञान भेटण्याचा इतिहास नाही या जगामध्ये. खूप कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो, तेव्हा ज्ञान भेटत असते माणसाला. तर त्या माणसाने ज्ञान घेण्यासाठी बुद्धाचा किती लांबून तो आला होता, चालत 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 चालत. भगवान बुद्धाने पाहिलं की याची मोठी अभिप्सा आहे, मोठी तळमळ आहे. हा 2 मिनिटं थांबायला सुद्धा तयार नाही. त्याला वाटते का मला लगेच भेटलं पाहिजे. भगवान बुद्धाने म्हटलं, आता भगवान बुद्धाने कोणता उपदेश केला दारूची याला? ते म्हटले की पाहताना पहा, ऐकताना ऐक, गंध घेताना गंध घे, चव घेताना चव घे, स्पर्श घेताना स्पर्श घे. या प्रकारे तू स्मृतिमान बन आणि हाच निब्बाणाचा मार्ग आहे. त्याला सिंपल गोष्ट भगवंताने सांगितली, अगदी एकाच विदिन काही सेकंदांमध्ये सांगितली. भगवान भिक्षा करायला लागले. बाह्य दारूचे चिंतन केलं, मनन केलं. त्याच ठिकाणी त्याने पाहिल्या सगळ्या गोष्टी आणि त्याला त्या गोष्टीचा बोध झाला. हे इंद्रिय प्रपंच मात्र काय आहे? या ठिकाणी कोणता आत्मा नाही, या ठिकाणी कोणता परमात्मा नाही. जो अनुभव करता आहे, भोगता आहे, करता आहे, असा कोणता आत्मा नाही. असा कोणता परमात्मा नाही जो कर्माचे फळ देत आहे. ही एक प्रोसेस मात्र आहे, एक प्रक्रिया मात्र आहे. डोळ्यांना दिसते ही एक प्रक्रिया आहे, कानाला ऐकू येते ही एक प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेवर त्याने चिंतन केलं, मनन केलं, जाणलं आणि अतिशय विदिन काही वेळामध्ये त्याचं चित्त जागृत झालं. समजलं त्याला जे समजायचं ते. आनंदित झाला. काही क्षणामध्ये मरणही पावला वयस्कर असल्यामुळे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी बाह्य दारूचीला जो उपदेश दिला, तो देसना म्हणून थोडीच दिला. तर चला बाबा मी सांगत आहोत, तू संगायन करून ठेवतो, संग्रही ना म्हणून नाही दिलेला आहे तो. पाठ करण्यासाठी थोडी दिलेला आहे. त्यांना एनलायटन करायसाठी. तर त्याच्यामुळे भगवान तथागतांचे जे वचन आहे कर्मसिद्धांताच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीमध्ये, हे असे विखुरलेले आहेत त्रिपिटकामध्ये. वेगवेगळ्या सूत्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. तर या विखुरलेल्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल, त्याची लिंक जोडायची असेल, त्याचं बरोबर कोणता शब्द कुठे लागू होतो आणि कोणत्या ठिकाणी काय त्याचा अर्थ आहे, हे जर शोधाशोध करायचे असेल तर अभ्यासाशिवाय तर पर्याय नाही. तुम्हाला परताडून परताडून पाहा लागेल, तेव्हाच तुम्हाला ते समजेल, अदरवाईज नाही समजणार. तर म्हणून हे सूत्र जे सांगत आहे, काय सांगत आहे की नवीन कर्म काय आहे, जुनं कर्म काय, याचा जो एक अर्थ आहे तो या ठिकाणी या सूत्रामध्ये सांगितला गेलेला आहे. तर त्याची एक जी पूर्वपीठिका आहे की कशा पद्धतीने आपल्या भारतीय परंपरेमध्ये या गोष्टी चालू आहेत किंवा चालत राहतात, तर त्याचं एक संक्षेपाने माहिती व्हावी की त्याचं एक प्रकारचं काय म्हणतो आपण उजळणी व्हावी म्हणून मी या सगळ्या गोष्टी थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न केला की या गोष्टी कशा आहेत, बुद्ध काय सांगतात आणि लोक काय सांगतात. तर भगवान बुद्धाने काय सांगितलं बघा बरं. कथमंच भिक्खवे पुराण कम्मं. का भिक्षूंनो, पुराण कर्म काय आहे, जुनं कर्म काय आहे, पूर्वकर्म काय आहे. चक्षुं भिक्खवे पुराण कम्मं अभिसंखत्तं अभिसंचेयतं वेदयितं दट्ठब्बं. बघा भगवान तथागतांनी काय म्हटलं. भगवान तथागत म्हणतात की चक्षुं भिक्खवे पुराण कम्मं. का चक्षु हा जो डोळा आहे हे पुराण कर्म आहे, हे जुनं कर्म आहे, हे पूर्वकर्म आहे. हे जे स्तोत्र म्हणजे कान आहे ते जुनं कर्म आहे, ते पुराण कर्म आहे, ते पूर्वकर्म आहे. हे जे तुमचं नाक आहे म्हणजे गंध, नाक, हे जिभ आणि ही काया, हे जे काय आहे ते पुराण कर्म आहे, ते जुनं कर्म आहे, ते पूर्वकर्म आहे, असं भगवान तथागतांनी सांगितलं. ही एक जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया भगवंताने सांगितली. म्हटलं का मनो पुराण कम्मो अभिसंकतो अभिसंचयितो वेदयितो दट्ठब्बं. का हे जे तुमचं मन आहे ते तुमचं पुराण कर्म आहे, जुनं कर्म आहे, पूर्वकर्म आहे, असं भगवान तथागताने सांगितलं. म्हणजे आता किती म्हणजे गंभीर विषय या ठिकाणी निर्माण झाला. म्हणजे भगवान तथागतांनी पुराण कर्म, जुनं कर्म, पूर्वकर्म कोणत्या गोष्टीला म्हटलेलं आहे. आणि आपल्या अवतीभोवतीचे प्रवचन करणारे लोक, लेखन करणारे लोक जुनं कर्म, पुराण कर्म कोणत्या गोष्टीला म्हणतात. म्हणजे आत्मवादी, प्रारब्धवादी, ब्राह्मणिकल कर्मसिद्धांत आणि भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला कर्मसिद्धांत, याच्यामध्ये तफावत माहीत नसल्यामुळे असे करतात की नाही ते. म्हणजे यातून हे स्पष्ट होते का तसे ते करतात, कारण त्यांना हे माहीत नाही आहे की बुद्धाने काय सांगितलेलं आहे. त्यांना फक्त असं वाटते का जे आपल्या अवतीभोवती ऐकत आहोत आपण तेच बुद्धाने सांगितलंय, असं त्यांना वाटते. त्यांनी कधी परताडून नाही पाहिलं
ते जरी म्हणत असतील स्वाख्यातो भगवता धम्मो, जरी म्हणत असतील संदीप्तिको, जरी म्हणत असतील ओपनायिको वगैरे, पण त्यांनी कधी त्या गोष्टींवर परताडून नाही पाहिलं का आपण जे वक्तव्य वापरत आहोत बाबा ते सुवाख्यात आहे का, ते सांदृष्टिक आहे का, ते एहिपस्तिक आहे का, ते परताडून पाहायची वेळ नाही त्यांच्याकडे. तेवढा दिमागही चालवण्याची गरज नाही त्यांना. बुद्ध म्हणतात असं आणि दुसरे लोक म्हणतात दुसरंच काहीतरी. मग आता हे पुराण कर्म आहे, तर मग कोणत्या अर्थाने पुराण कर्म म्हटलं याला भगवंताने? चक्षुला पुराण कर्म म्हटलं, श्रोत्र कानाला पुराण कर्म म्हटलं, नाकाला पुराण कर्म म्हटलं, जिभेला पुराण कर्म म्हटलं, कायेला पुराण कर्म म्हटलं आणि मनाला पुराण कर्म म्हटलं. म्हणजे पूर्वकर्म. कोणत्या आधाराने म्हटलं, कशा पद्धतीने म्हटलं, तर त्याची जी लिंक जोडायची असेल आपल्याला, आता ही लिंक जोडायची आहे समजा आपल्याला, तर ती लिंक जोडण्यासाठी दोन गोष्टीचा उपयोग केला पाहिजे आपण. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे भगवान सम्यक संबुद्धांनी जी जन्माची व्याख्या केलेली आहे, ती व्याख्या ही पहिली गोष्ट आहे, जन्माची व्याख्या. मग भगवान तथागतांनी जन्माची कोणती व्याख्या केली? आपण जेव्हा पुनर्जन्माचा विचार करतो तर आपण एक गोष्ट विसरतो भगवान बुद्धाबद्दल, ती म्हणजे भगवान तथागतांनी कधीही पुनर्भव शब्द वापरलेला आहे. तुम्ही कुठे बघा, नत्थी दानी पुनर्भवती हा शब्द दिसतो आपल्याला. नत्थी दानी पुनर्भवती म्हणजे आता पुनर्भव होणार नाही, असा शब्द दिसतो आपल्याला. दिठ्ठींच अनुपगम्य शीलवा दस्सनेन संपन्नो कामेषु विनय गेतं नाही गब्भसेय्यं पुनरेती. म्हणजे या प्रकारचे शब्द दिसतात. गब्भसेय्य, गब्भसेय्यक या प्रकारचे शब्द प्रयोग जे आहेत ते दिसून पडतात आपल्याला. तर विचार केला पाहिजे की भगवान तथागताने पुनर्भव शब्द वापरला, पुनर्जाती शब्द नाही वापरला. पुनर्जाती असा शब्द कुठेच नाही दिसत. पुनर्भव दिसतो, पुनर्जाती नाही शब्द दिसत. दोन अलग अलग शब्द आहे की नाही? मग बुद्ध धम्माची व्याख्या करताना आपण पुनर्भव म्हणायला पाहिजे, पुनर्जन्म नाही म्हणायला पाहिजे. पण ही एक गडबड निर्माण झाली. ही गडबड कशामुळे निर्माण झाली? कारण विदेशामध्ये जे लोक होते त्यांनी इंग्रजीमध्ये जेव्हा अनुवाद केला तर त्यावेळेस त्यांनी रिबर्थ असा अनुवाद केला पुनर्भव या शब्दाचा. आणि रिबर्थ हा अनुवाद केल्यामुळे रिबर्थचा अर्थ पुनर्जन्म असाच होतो. बर्थ म्हणजे जन्म, री म्हणजे पुन्हा. मग ते प्रचलन सगळीकडे निर्माण झालं. मग ते बाबासाहेब आंबेडकरांचाही बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा रिबर्थ हाच शब्द वापरला गेलेला आहे. रिबर्थ हाच शब्द वापरला, त्या ठिकाणी पुनर्भव शब्द नाही वापरला. कारण पुनर्भव शब्दासाठी कोणता इंग्रजीमध्ये शब्द वापरावा हा कदाचित प्रश्नच आहे. त्याच्यामुळे लोकांनी तो शब्द वापरला. पुनर्जाती आणि पुनर्भव फरक लक्षात नाही आला. मग आता जसं उदाहरणार्थ भगवान तथागतांनी जन्माची जी व्याख्या केलेली आहे ती काय केली? तेसंग तेसंग सत्तानं तम्मी तम्मी सत्तनिकाये जाती संजाती ओक्कंती अभिनिपती खंदानं पाहतु भावो आयतनानं पटिलाभो अयंग उच्चती जाती. म्हणजे भगवंतांनी जन्माची व्याख्या करताना काय म्हटलं का ते सत्व त्या सत्व निकायामध्ये जन्मतात, त्या प्रकारचे स्कंद प्राप्त करतात, त्या प्रकारचे आयतन प्राप्त करतात, त्याला जन्म म्हटलेला आहे भगवान बुद्धांनी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? कुत्रा आणि कुत्री यांच्यापासून जो जीव निर्माण होईल तो कुत्राच निर्माण होईल किंवा कुत्री निर्माण होईल. स्कंद संतती त्यांच्यासारखीच निर्माण होईल आणि आयतन संतती पण त्यांच्यासारखीच निर्माण होईल. जसे कुत्र्याला दोन डोळे आहेत, दोन कान आहेत, नाक आहे, जीभ आहे, शरीर आहे आणि त्याची मेंटॅलिटी आहे. ते बरोबर कुत्र्यांपासून कुत्र्यांची निर्मिती, मनुष्यांपासून मनुष्याची निर्मिती. तर हा जो नियम आहे हा बीज नियम आहे. याला भगवान तथागतांनी म्हटलं बीज नियम. म्हणजे तांदळांपासून धानापासून धान निर्माण झाला, गव्हापासून गहू, ज्वारीपासून ज्वारी, त्याप्रमाणे मनुष्यापासून मनुष्य, गाढवापासून गाढव, सिंहापासून सिंह, वाघापासून वाघ, कडुलिंबाच्या झाडापासून कडुलिंबाचं झाड, पिंपळाच्या झाडापासून पिंपळाचं झाड. जे काही सजीव सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या सजीव सृष्टीचा आपला एक नियम काम करत आहे. ज्यांना मेंडेलने, त्याला ग्रायगर मेंडेलने जेनेटिक्सचा सिद्धांत म्हटलं.
एक जनुकांचा संबंध त्या माणसाने सांगितला आणि एक वंश परंपरा जी आहे, जनुकीय वंश परंपरा, त्याचा सिद्धांत मेंडेलने मांडला की कशा प्रकारे या गोष्टी पुढे चालतात आणि कशा प्रकारे तुमच्यासारखंच रेप्लिकेशन तयार होते. मनुष्यांपासून मनुष्यच निर्माण झाल्यामुळे त्यालाच बाबासाहेबांनी सुद्धा पुनर्जन्म म्हटलं. बाबासाहेबांची संकल्पना पुनर्जन्माची आणि मिलिंद प्रश्नामध्ये नागसेन सांगितलेली पुनर्जन्माची संकल्पना सेम आहे, कारण तिथूनच बाबासाहेबांनी घेतलेली आहे. आंब्याचं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं की आंब्याच्या झाडापासून दुसरे आंबे लागले, तर तो आंब्याचा पुनर्जन्म झाला, म्हणजे पुन्हा आंबे लागले ना. त्याचा जो गुणधर्म आहे आंब्यांचा, तो आंब्याचा गुणधर्म सेम आहे. जो आधीच्या आंब्याचा गुणधर्म होता तोच त्या आंब्याचा गुणधर्म आहे. तर गुणधर्माच्या दृष्टिकोनातून दोन्ही गोष्टी समान आहे, फक्त त्याचं रेप्लिकेशन झालं, त्याची पुनरावृत्ती झाली. त्याला पुनरावृत्ती शब्द अतिशय चांगला आहे. त्याची पुनरावृत्ती झाली, त्याचं रेप्लिकेशन झालं. या अर्थाने त्याला पुनर्जन्म, पुनर्भव या पद्धतीने तो शब्द उपयोगामध्ये आणतात. मग ते सत्व त्या सत्वनिकायामध्येच जन्माला येतात आणि त्याच प्रकारचे आयतन, त्याच प्रकारचे स्कंद प्राप्त करतात. ही गोष्ट त्या ठिकाणी विचारात घेतली गेली पाहिजे, कारण ती गाथा भगवंतांनी तशीच सांगितलेली आहे, त्या पद्धतीनेच शिकवलेली आहे, त्या पद्धतीनेच ती सांगितलेली आहे ती गाथा. आणि म्हणून आपण जेव्हा हे पाहतो का चक्षु हे पूर्वकर्म आहे, श्रोत्र हे पूर्वकर्म आहे, घ्राण हे पूर्वकर्म आहे, जिवा हे पूर्वकर्म आहे, काया हे पूर्वकर्म आहे, मन हे पूर्वकर्म जर असेल, तर हे पूर्वकर्म आलं कुठून? तर आपल्या माता पित्याकडून आलं. हा डोळा आला कुठून? आपल्या माता पित्याला डोळा होता म्हणून आपल्याला डोळा आहे. आपल्या बाप दाद्याला डोळा होता म्हणून आपल्याला डोळा आहे. त्यांना कान होते म्हणून आपल्याला कान आहे. त्यांना नाक होतं म्हणून आपल्याला नाक आहे. त्यांना जिव्हा होतं म्हणून आपल्याला जिव्हा आहे. त्यांना शरीर होतं म्हणून आपल्याला शरीर आहे. त्यांनाही मन होतं, मनाची ऍक्टिव्हिटी होती म्हणून आपल्याला सुद्धा मन आहे, मनाची ऍक्टिव्हिटी आहे. हे काय आपल्या स्वतःचं नाही आहे. म्हणून भगवान तथागताने म्हटलं अनेक जाती संसारं. संसार हा जो शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ लोकांना माहित नाही. बयाळ लोक, अभ्यासाचा काय अर्थानं पता नाही त्यांना. संसार या शब्दाचा अर्थ होतो स्कंद धातू आणि आयतन. धम्मसंगीनी पालीमध्ये संसार या शब्दाची व्याख्या करताना म्हटलेला आहे स्कंद धातू आणि आयतन याची परिपाटी, याचा क्रम खंडित न होता चालत राहतो, त्याला संसार म्हटलेला आहे. म्हणजे त्या स्कंद धातू आणि आयतनांची परिपाटी आपल्याला थोडीच माहित आहे किती दिवसापासून चालत आलेली आहे. म्हणून भगवान म्हणले पुरीमा कोटी न पंयायती, का त्याचा आरंभ कधी झाला हे सहजासहजी जाणता येत नाही, त्याचा अंत कधी होईल हे सहजासहजी जाणता येत नाही, असं भगवान तथागताने म्हटलं. कशामुळे म्हटलं? कारण जेव्हा आपण आपल्या इंद्रियांचा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करतो तर आपल्यासाठी ती अतिशय डिफिकल्ट गोष्ट आहे. आता अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतं लोक मांडतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आताचा जग चांगला जग आहे. त्या काळामध्ये भगवंताच्या काळात तो जग नव्हता जो आताच्या काळात जग आहे. भगवंताच्या काळात मायक्रोस्कोपचा शोध नव्हता लागला, आताच्या काळात मायक्रोस्कोपचा शोध लागलेला आहे. भगवंताच्या काळामध्ये मेंडेलचा जन्म नव्हता झाला, डार्विनचा जन्म नव्हता झाला, कारण डार्विनने आणि मेंडेलने ज्या थिअरीज डेव्हलप केल्या सत्वांच्या उत्क्रांतीबद्दल, त्यांच्या उत्पत्तीबद्दल, त्या 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 संकल्पना त्या काळामध्ये नव्हत्या अस्तित्वामध्ये. त्या काळामध्ये लोकांच्या धारणा सिंपल होत्या, का ब्रह्म आहे बाबा, ब्रह्माने जन्माला घातलं आणि लोक जन्मवले, या धारणा होत्या लोकांच्या. त्या पद्धतीने ते लोक विचार करायचे. बस त्यांचे फक्त भगवान बुद्धाने कुठेतरी अज्ञान सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला का काय नेमकं झालं असेल बाबा, त्याची एक थोडीशी पुसटशी संकल्पना जी आहे ती त्या सूत्रामध्ये मांडली, पण त्याचंही विश्लेषण आपल्याला काय आढळत नाही फार मोठं. तर त्याच्यामुळे आपण पाहतो की भगवान म्हणतात की पुरिमा कोटीना पंयायती, का जे त्याचा आरंभ कुठे झाला बाबा हे आता नाही जाणता येत आपल्याला. आता जाणतायत, आता लोकांना जाणता आलेलं आहे. डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये किंवा डिसेंट ऑफ मॅन असेल या ग्रंथांमध्ये किंवा अन्य लोकांनी पण बरेचसे पुस्तकं दिले, त्याच्यामध्ये त्यांनी त्या कल्पना केलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज लोकांनी डेव्हलप केल्या, केमिकल थिअरीज डेव्हलप केल्या. कोणी अमिबापासून म्हणजे सेल्युलर सिंगल सेल पासून अनेक सेल्सचं जे जमलं त्याच्या थिअरीज कोणी डेव्हलप केल्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे थिअरीज आहेत. कोणी एलियन थिअरीज डेव्हलप केल्या, का चला बाबा विदेशामध्ये म्हणजे परग्रहावर एलियन्स होते, मग ते इथे आले, त्यांचा डीएनए इथे निर्माण झाला, त्याच्यामुळे ते निर्माण झाले, असं बरेचसे वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज निर्माण झाल्या. आता कोणती थिअरी बरोबर आहे आपल्याला काय माहित नाही, पण इट्स ओके, अभ्यास तर लोकांनी केला असो. पण मुख्य मुद्दा हा भगवंताने सांगितला की तुमचं जो आता वर्तमान जन्म तुम्ही ज्याला म्हणता, तर तो तुमचा वर्तमान जन्म अनेक जाती संसारण. याचा अर्थ अनेक जन्म आहेत. अनेक जन्म म्हणजे आपला जन्म अनेक नाही, अनेक वेळ नाही झाला आत्मा आहे बाबा तो संसरण करत गेला, तशी नाही धारणा लक्षात घ्यायची. कारण ती धारणा जर लक्षात घेत असाल तर तो झाला आत्मवादी
प्रारब्धवादी, ब्राह्मणिकल कर्म सिद्धांत. कारण इथे आत्म्याचं अस्तित्व भगवान बुद्धाने मान्यच नाही केलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात का ते संग सत्तानं तम्मी तम्मी सत्त निकाय, का ते सत्व त्या सत्व निकायामध्ये जन्माला येतात. आणि हे सांगत असताना भगवान बुद्धानं महातना संकेत सूत्रामध्ये सांगितलं, माता ऋतुमती असली पाहिजे, माता पिता एकत्रित आले पाहिजे, आणि गंधर्व म्हणजे शुक्राणू किंवा डिंब जे आहे ते त्याचं फलन झालं पाहिजे. या तीन गोष्टीचं एकत्रीकरण होईल तरच जीवाची उत्पत्ती होईल, हे भगवान बुद्धाने सांगितलं. म्हणजे भगवान बुद्धाने इंदक सूत्रामध्ये याच प्रकारे सांगितलं की कशा प्रकारे पहिलं कलल उत्पन्न होतं, अब्रुद असेल, कलल असेल, पेशी उत्पन्न होतात, त्याची एक प्रोसिजर भगवान बुद्धाने सांगितली का कशा प्रकारे गर्भ वाढतो. म्हणजे भगवान तथागतांची जी सिस्टम आहे ती या प्रकारची सिस्टम आहे सांगण्याची. आणि त्याचा अर्थ होतो पौराणकम्मं, त्याला म्हणतात पूर्वकर्म. आणि या पूर्वकर्माच्या संबंधामध्ये भगवान बुद्ध म्हणले का हे भिक्षूंनो आहे पूर्वकर्म. आता आता या गोष्टीला समजणं खूप सोपं आहे. मग या पुराण कर्माच्या अनुषंगाने मग काय होते, काय जेनेटिक सिस्टम मध्ये फरक पडला. समजा जेनेटिक सिस्टम मध्ये काय फरक पडला, कोणाचे डोळ्यांच्या बाबतीमध्ये, कोणाच्या कानाच्या बाबतीमध्ये, कोणाचा लिव्हर कमजोर आहे, कोणाच्या किडनीज कमजोर आहेत, कोणाच्या जसं सिकल सेल सारखा आजार आहे, किंवा अनेक प्रकारचे असे आजार असतात जे जेनेटिकली येतात, ट्रान्सफर होतात. आणि मग त्या आजारांचा फेस किंवा त्या आजारांचा सामना मनुष्याला करावा लागतो. मग ते आहे पुराण कर्म, त्याला म्हणतात पुराण, जेनेटिक डिसीज ज्याला आपण म्हणू शकतो. किंवा विचारांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो जाती व्यवस्था आपण मानतो, तर हे आपलं जेनेटिक आहे ना, एक प्रकार वैचारिक जेनेटिक्स म्हणू शकतो आपण याला. म्हणजे पुराण्या गोष्टी आपल्या मनावर राज्य करत राहतात. एखादे आपले बाप दादे सगळे लोक गरीब आहेत, तर माणूस गरिबीमध्ये जन्मतो, गरिबीच्या सगळ्या समस्या अडचणी त्याला भोगावे लागतात. मग त्याचं स्वतःचं कर्म आहे का ते तर पुराणच कर्म आहे. तर आपण हे पाहतो की जर प्रत्येक गोष्टीचा आपण त्याला आपला एक इतिहास जर आपण जर पाहिला, तर तो तशा प्रकारचा पिढ्यांचा इतिहास आहे. मग तुम्ही त्याला सायकोलॉजिकल घ्या, त्याला तुम्ही बायोलॉजिकल पद्धतीने घ्या, तुम्ही त्याला एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून घ्या, तुम्ही त्याला ज्या पद्धतीने घेतो म्हणाल त्या पद्धतीने तुम्हाला घेता येतं. आणि तेव्हा लक्षात येतं का पूर्वकर्म या शब्दाचा अर्थ भगवान बुद्धाने काय सांगितलेला आहे. या पूर्वकर्म या शब्दाचा अर्थ कोणत्या शरीरातला आत्मा नाही आहे का चला मेला रे बाबा माणूस, त्याचा मग आत्मा असा बाहेर निघल, तो तुमच्या चांगल्या वाईट कर्माचा लेखाजोखा धारण करल, मग तो चित्रगुप्त काहीतरी लिहून ठेवल, मग तो यम येईल तुमचा आत्मा घेऊन जाईल, मग तो स्वर्गात नेऊन टाकल नाही तर नरकात नेऊन टाकल, आणि मग काहीतरी परत तुमचा नवीन जन्म होईल, तिथे मग तुमचे हे संचित कर्म. हा सगळा फालतूपणा आहे. हे शब्दांचे अर्थ बरोबर समजत नाही आपण. हे शब्द नेमके काय आहेत. हे मार शब्द, चित्रगुप्त शब्द, यम शब्द, हे सगळे शब्द जे आहेत ना ते माणसांचे शब्दच नव्हेत, त्या अलग पद्धतीच्या गोष्टी आहेत. ते सिम्बोलिझम आहे, ते प्रतीकांची भाषा आहे. जुन्या काळातली प्रतीक अरूप गोष्टींना कसं हे करणार, जसं प्रज्ञा पारमिता कसं करणार, तर प्रज्ञा मदर, एक प्रज्ञेचं एक मदरचं रूप लेखा आपल्या शिलालेखांमध्ये दिसते. करुणेचं प्रतिबिंब काय आहे, अवलोकितेश्वर हजार हात असलेला एक माणूस त्या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. वज्र पाणी म्हणलं त्याच्या हातात वज्र असलेला एक बोधिसत्व दाखवलेला आहे. पद्म पाणी, कमळ असलेला हातामध्ये हे दाखवलेलं आहे. आपल्याकडे का कमळ घेतलेला बोधिसत्व आहे का, अरे बिलकुल तसं नाही. हे आपण जे पाहतो ना हे चित्र जे आहेत ना ते काहीतरी मेसेज देतात, प्रतीकात्मक भाषा आहे. आणि म्हणून आपण पाहतो चित्रगुप्त या शब्दाचा अर्थ काय झाला. चित्रगुप्त लेखाजोखा ठेवतो. चित्रगुप्त म्हणजे काय, अरे चित्र आहे पण गुप्त आहे ना, ते नावच आहे ना, चित्र आहे पण गुप्त आहे. म्हणजे ते नोन आहे पण ते अनोन आहे. म्हणजे तुमचं माइंड आहे, तुमचं मन आहे, ते तुमच्या मनालाच माहित असते का भूतकाळात तुम्ही काय केलं होतं 10 वर्ष आधी, 5 वर्ष आधी. तुमच्या डोळ्याच्या समोर ते चित्र राहतं, पण ते गुप्त राहतं. ते कोणाला माहित नाही राहत, पण तुम्हाला तर माहित राहतं. तुमच्या चांगल्या वाईट कर्माचा लेखाजोखा तुमच्या मनामध्ये असतो, तुमच्या मेमरीज मध्ये असतो. त्याला चित्रगुप्त म्हटलेला आहे. यम म्हणजे काय आहे, यम नियम. तुम्ही पाहत नाही शब्द यम नियम काय आहे. यम नियम म्हटल्यानंतर ते शील आहे, सदाचरण आहे. त्या सदाचरणाला जुन्या काळामध्ये यम नियम असे शब्द वापरले जात होते. म्हणजे ते सदाचाराचा जो एक मानदंड आहे, त्या मानदंडाचा लेखाजोखा चित्रगुप्त ठेवतो. म्हणजे कोणाचे पापकर्म जास्त आहे, कोणाचे कमी आहे, याचा लेखाजोखा आहे. त्याची ती एक पद्धती आहे. आपण त्याला माणसांमध्ये आणून ठेवलं. सुगती दुर्गतीला आपण, प्रगती अधोगतीला आपण एक वेगळ्या वेगळ्या फ्रेम मध्ये ठेवलं. म्हणजे या प्रतीकांच्या भाषेचा एक प्रकारे आपण अपमान केला, या प्रतीकांच्या भाषेला आपण दुर्लक्षित केलं. तर म्हणून आपण समजलं पाहिजे की बुद्धांचे वचन जेव्हा आपण अभ्यासतो,
तर भगवान बुद्धाने ही एक जी पद्धती सांगितली, जेनेटिक सिस्टम जी सांगितलेली आहे, तर ते जेनेटिक सिस्टम जी आहे, एक ऐतिहासिक पद्धती जी आहे, तर त्याला म्हणतात पुराण कर्म. आता तुम्ही या एका शब्दावर जर चिंतन मनन जर केले आणि तुम्ही स्वतः डोळे बंद करून जर तुम्ही याच्यावर चिंतन कराल, तर तुम्ही स्वतःला पाहाल की तुम्ही इतिहासापेक्षा वेगळे काही नाही आहे. आज आपल्याकडे जे काही नॉलेज आहे ते पुराण ज्ञान आहे, बुद्धाचं ज्ञान आहे, बाबासाहेबांचं ज्ञान आहे, कोणाचं तरी ज्ञान आहे. आपलं शरीर आहे ते कोणाचं तरी दिलेलं आहे, मायबापाचं याचं त्याचं. म्हणजे आपण पाहतो जेवण करतो ते कोणाच्या तरी कष्टाचं फळ आहे. आपण खात आहोत, शेतकरी लोक मेहनत करतात, राबतात आणि आपण पाहतो प्रत्येक गोष्टीचा आपला एक इतिहास आहे. म्हणजे ही जी लिंक जी चालत आहे, भूतकाळ, वर्तमान, भविष्य, हा जो प्रवाह आहे जीवन प्रवाह, तो जीवन प्रवाह भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. आणि भगवान बुद्ध म्हणले का हा तुमचा जीवन अनेक जाती संसारन, तर ते भगवंताने सांगितले का हा जो स्कंद धातू आयतन जे आहे, तर तुम्ही पाहाल तर अनेक अनेक जन्म या ठिकाणी आहेत. एकाच शरीरात अनेक जन्म तुम्हाला दिसतील. अनेक प्रकारचा इतिहास तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेला तुम्हाला पाहता येईल. निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला दिसते का किती मोठी हिस्ट्री आपण घेऊन आहोत. पण आपल्याला आपल्या हिस्ट्रीची जाणीव नाही आहे. आपल्याला आपल्या इतिहासाची माहिती नाही आहे. ना आपल्या बायोलॉजिकल इतिहासाची माहिती आहे, ना आपल्या वैचारिक इतिहासाची माहिती आहे, ना इमोशनल इतिहासाची माहिती आहे. आपल्याला हे माहीतच नाही. आपण कधी त्या गोष्टीच्या भानगडीत पडलोच नाही, की माझ्यामध्ये इमोशन्स का निर्माण झाले, कधीपासून निर्माण झाले, कशासाठी निर्माण झाले, थिंकिंग प्रोसेस का निर्माण झाली, कशासाठी निर्माण झाली. आपण कधी त्या भानगडीत पडत नाही. कारण म्हणून भगवान बुद्ध म्हणले, की मनुष्य हा अज्ञानी आहे. ना तो पुराण कर्म जाणत आहे, ना त्याचा नवकर्म जाणत आहे. आता तो कर्मच जाणत नाही, तर त्याचा निरोध कसा करा. तर जे पुराण कर्म जे आहे, जे भगवान तथागतांनी जे सांगितलं, तर त्याचा जो अर्थ आहे तो या पद्धतीचा अर्थ आहे. पुराण कर्म याचा अर्थ होतो पूर्वकर्म. हे एक उदाहरण समजलं तुम्हाला. जन्माची जी व्याख्या आहे ती काय केली गेलेली आहे भगवंताने, अनेक जाती संसार, याचा अर्थ आपण कसा समजून घ्यायचा, त्याचा अभिधम्मामध्ये काय अर्थ सांगितला तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता दुसरं जे उदाहरण आहे ते मला द्यायचं होतं. ते उदाहरण म्हणजे कोणतं, धम्मपाल जातक. धम्मपाल जातकामधलं एक उदाहरण अतिशय सुंदर आहे. ते माझं सर्वात पसंतीदा उदाहरण आहे. कारण मी अनेकांना ते उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो का नेमकं भगवंताला काय म्हणायचं आहे किंवा बुद्ध धर्मामध्ये काय नेमकं दिसून पडते. तेवढं धुंदल्या पद्धतीने आहे. एकदम स्ट्रॉंगली त्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाही. कारण स्ट्रॉंगली नाही सांगितल्या कारण मेंडेलचा जन्मच नव्हता झाला. जेनेटिक परंपरेबद्दल भगवान बुद्धांना भाष्यच नाही केलं, त्यांना भाष्य करता नाही आलं. कारण त्यांना माहितच नव्हतं का जेनेटिक परंपरा काम कशी करत आहे. मायक्रोस्कोपच नव्हता त्या काळामध्ये. डीएनएचं माहित नव्हतं, हेलिक्स माहित नव्हतं, काहीच नव्हतं माहित त्या काळामध्ये. तर्काच्या भरोशावर, फक्त चिंतनशीलतेच्या भरोशावरचा विषय होता त्यावेळचा. आपणही जाणलं पाहिजे. तो काळ कृषीप्रधान संस्कृतीचा काळ होता. तो काही वैज्ञानिक काळ नव्हता, तो काही उद्योगधंद्यांचा काळ नव्हता, तो काही फार मोठ्या संशोधनाचा काळ नव्हता. बेसिक काळ होता तो बुद्धाच्या काळामधला. आणि त्या बेसिक काळामध्येही भगवान बुद्धाने आपल्या तर्काच्या भरोशावर, आपल्या चिंतनशीलतेच्या भरोशावर एवढं मोठं ज्ञान सांगितलं, ही तर फार मोठी गोष्ट समजली पाहिजे की नाही. आता आपण पुढे आलेलो आहोत. आज आपल्याकडे बरेचसे हे आहेत, म्हणजे दाखले देता येतात किंवा प्रयोग करता येतात किंवा आपल्याला प्रूफ देता येतात. आताचा काळ चांगला काळ आहे. पण बुद्धाच्या काळातही तर्काच्या भरोशावर त्याने एवढं ज्ञान शोधलं म्हणजे मोठी गोष्ट आहे. म्हणूनच तर ते फार महान समजले गेले. तर धम्मपाल जातकामध्ये काय होतं, एक सिंपलचं जातक आहे, पण फार अर्थपूर्ण, फार महत्वाचं आहे. मला फार पसंत आहे. तर एकदा काय होतं, बोधिसत्व राहतात. त्यांचे वडील, बोधिसत्वाचं नाव धम्मपाल असतं. आणि त्यांचे जे वडील असतात, तर ते त्यांना शिक्षणासाठी पाठवतात. एका गुरुकुलामध्ये पाठवतात. मग गुरुकुलामध्ये गेल्यानंतर तो गुरु असतो, तर त्या गुरुचा जो मुलगा असतो, तो मुलगा बिचारा काय होतो, काही कारणास्तव मरण पावतो. आता मरण पावल्यानंतर गुरु, गुरुची पत्नी, बाकीचे शिष्य मंडळी खूप रडतात, शोक करतात. पण बोधिसत्व जो धम्मपाल आहे तो रडत नाही, तो शोकही करत नाही. सर्वजण त्याला म्हणतात, अरे बाबा तू शोकही करत नाही, तू रडतही नाही, तुला काही दुःख नाही झालं. दुःख वगैरे झालं ठीक आहे म्हणतात, पण आमच्याकडे अशी परंपरा नाही म्हणतात. कोणी अवेळी मरत नसते आमच्याकडे. आता गुरुने जेव्हा हे वक्तव्य ऐकलं, तेव्हा गुरु परेशान झाला. तो म्हणाला, अरे बाबा मृत्यू आहे, तो सर्वांसाठी असतो. तो मृत्यू तर अटळ आहे. मरण तर येणारच असते. आणि तू असं म्हणत आहेस बेटा, की आमच्याकडे असे मरत नाहीत बाबा लोक. आमच्याकडे तर म्हातारे होऊनच लोक मरतात. हे असे अधेमध्ये मरत नसतात. तर तो गुरु मोठा झाला परेशान. पण गुरुच्या मनामध्ये मात्र एक फार मोठं एक काय म्हणतो आपण त्याला, कोलाहल माजलं.
त्या धम्मपाल बोधिसत्वाच्या शब्दामुळे गुरुला एक मोठं आश्चर्य आणि वेगळं वाटलं. कसं काय हा माणूस असा बोलला बाबा? कारण मरण तर सर्वांनाच आहे. कोणी बालपणी मरते, कोणी तरुणपणी मरते, कोणी प्रौढ झाल्यावर मरते, कोणी बिमारीनं मरते, वेगवेगळ्या कारणाने अनेक कारण आहेत मरण्याचे. लोक मरतात. आणि हा म्हणतो का आमच्याकडे मरतच नाही, आमच्याकडे तर म्हातारा झाल्यावरच मरतात लोक, असं तर आधी तर कोणी मरतच नाही. मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मग त्याने जे काही त्यांच्या मुलाचा अंतिम संस्कार होता तो केला. त्याच्यानंतर जे काही अं, ज्याला आपण पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम म्हणतो किंवा अशा त्याच्या ज्या जशा परंपरा त्यानुसार ते कार्यक्रम तो पार पडला. थोडस शोक दुःख कमी झालं त्यांचं. 8-15 दिवस याच्यामध्ये निघून गेले. मग गुरुने आपल्या शिष्याला म्हटलं का मी थोडस बाहेर काही कामानिमित्ताने जाऊन येतो 2-4 दिवसामध्ये. तुम्ही तुमची गुरुकुल सांभाळा. गुरु पत्नीला सांगून दे. आणि यांनी काय केलं, तिथे एखादा कुत्रा किंवा कोणताही एखादा प्राणी मेला असेल, त्याच्या काही हड्ड्या होत्या, त्या जमा केल्या छोट्या छोट्या आणि त्या एका मडक्यामध्ये घेतल्या, त्याला कपडा वगैरे बांधला, हड्ड्या ठेवल्या आणि ते आपल्या बॅगमध्ये टाकून, पिशवीमध्ये टाकून ते गेले. आणि धम्मपाल जे होते, तर धम्मपाल यांच्या घरी गेले. आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांनी मेसेज पाठवला दासीकडून, आपल्या नोकराकडून, काय गुरु आले आहेत. मग धम्मपाल यांच्या वडिलांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसायला जागा दिली, त्यांचं आंघोळ पाणी जे काही असेल त्याने पूर्ण व्यवस्था केली. नंतर मग भोजन बिजन सर्व, आदर सन्मान सर्व आणि सर्व केल्यानंतर मग म्हटलं की सांगा म्हणे गुरुवर्य, तुम्ही कसं काय तुमचं येणं झालं? तर त्याने ते मग पिशवीमधून ते मडकं काढलं, कपडा बांधलेला आणि ते म्हणे दुःखद वार्ता आहे म्हणे, तुमचा जो मुलगा आहे धम्मपाल तो मरण पावला म्हणे आणि त्याच्या या अस्थी घेऊन आलो. तर त्यावेळी धम्मपालचे जे पिताजी आहे त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, मोठं अद्भुत वाटलं. ते मोठे हसायला लागले जोरजोरानं. ते म्हणले असं होऊ नाही शकत, माझा मुलगा मरतच नाही, माझा मुलगा मरत नाही, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही, तो मरतच नाही म्हणे. आता गुरु म्हणले नाही रे बाबा, असतील नाही नाही कशाच्याही असतील म्हणे, पण माझ्या मुलाच्या नव्हे, माझा मुलगा मरत बिरत नसतो. आणि त्यानं घरातल्या लोकांना बोलवलं, आपल्या पत्नीला, त्याच्या जी आजी असेल, आजा कोणी असेल घरचे, त्यांना सर्वांना बोलवून त्यांना ते सांगत आहे का बघा हा किती मोठा जोक आहे, किती मोठा विनोद आहे, तर आपला मुलगा मरण पावला असं हे आम्हाला सांगत आहे. शक्य नाही. शेवटी त्या सर्व घरातल्या लोकांचं एकमत पाहून त्यांना बातमी ऐकल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काहीही दुःख झालेलं नाही हे पाहून ते गुरु शेवटी परेशान झाले आणि ते म्हणले की बाबा रे, तुमची गोष्ट खरी आहे, हे धम्मपालच्या अस्थी नाही आहेत, या अशाच मी आणलेल्या हाडके आहेत. मग ते म्हणले की काय नेमकं कारण काय, तुम्ही कसे काय आले बाबा इथे, कशासाठी आले? तर ते मग सांगितली घटना का माझा मुलगा मेला, त्याच्या अंतिम संस्काराच्या नंतर तुमच्या मुलाने म्हटलं का आमच्या घरी कोणी मरत नसते अवेळी, आणि त्याच्यामुळे ते ऐकून मी ऐकण्यासाठी आलो का नेमकं तुमच्याकडे काय आहे बाबा असं जे अवेळी तुम्ही मरत नाही. तर त्यावेळेस जे वाक्य वापरलं त्या वाक्याकडे लोकांचं लक्ष राहत नाही, पण माझं राहते. मी ते एकेका वाक्याला पाहतो, बरोबर एकेका शब्दाला पाहतो पडताळून भगवान बुद्धाच्या, कारण बुद्धावर माझी मोठी श्रद्धा आहे. त्याच्यामुळे मला वाटते की बुद्ध असो का बोधिसत्व असो, कुठलाही महान माणूस शब्द वापरत असताना खूप गांभीर्याने शब्द वापरतो ना, असा थोडीच काही वापरतो अशी एखाद्या कादंबरी लिहिणारा किंवा जो काही असतात असे काही लेखक लोक काहीतरी आपल्या अलंकारित भाषा वापरत राहतात. तसे सत्पुरुष भाषा वापरत नाही. सत्पुरुषांची भाषा एनलायटन्ड लँग्वेज असते, डिफरंट लँग्वेज असते त्यांची. तिथे एक वाक्य आहे की आमच्या मागील 7 पिढ्यांपर्यंत, हा शब्द आहे तिथे. 7 पिढ्यांपर्यंत हा शब्द आहे. म्हणजे मागील ज्या काही आमच्या पिढ्या होत्या त्या मागील पिढ्यांपासून आमच्या कुटुंबामध्ये कुठल्या नियमांचा भंग नाही झाला. म्हणजे जे पंचशील भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, तर त्या बोधिसत्वाचे वडील जे असतात ते सांगतात की आमच्या गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये कोणी हिंसा नाही केली, कोणी चोरी नाही केली, कोणी व्यभिचार नाही केला, कोणी खोटं नाही बोलले, कुठल्या प्रकारचं व्यसन नाही केलं, कुठला कंजूसपणा केला नाही, श्रमण ब्राह्मणांना सातत्याने दान दिलं गेलं, कुठल्या स्त्रीने व्यभिचार केला नाही, ना आमच्या पुरुषाने कोणता व्यभिचार केला नाही, ते आपल्या पती पत्नीशी नेहमी प्रामाणिक राहिले. हा जो काही नियम आहे तर हा आमच्या पिढी दर पिढी, पिढी दर पिढी असा चालत आलेला आहे. आणि या पिढी दर पिढी, पिढी दर पिढी आमचा हा नियम असा चालत आलेला असल्यामुळे
आमच्या शरीराची रचना अशी आहे की आम्ही अवेळी मरत नाही. कारण आमचं आमचं जे एक सिस्टम आहे शरीराचं इंटरनल सिस्टम, ते त्या प्रकारचं स्ट्रॉंग आणि चांगलं आहे की आम्ही मरत बिरत नसतो. कारण आमच्यावर अशा कोणत्या आपत्ती विपत्ती येऊ शकत नाहीत, येऊ शकत नाहीत. कारण आमच्याकडे तो आपत्ती विपत्ती निर्माण करण्याचा जो कमजोर डीएनए आहे किंवा जीन्स आहे, काय काय असेल ते, तर ते आमच्याकडे नाही आहे. तर त्यांना तो धर्म त्यांनी समजावून सांगितला धम्मपाल यांच्या वडिलांनी. तर ही कथा का निर्माण झाली? तर ही कथा यासाठी निर्माण झाली किंवा राजा शुद्धोधन यांनी सांगताना ही गोष्ट सांगितली होती की माझ्याकडे जेव्हा तपश्चर्या बोधिसत्व करत होते सिद्धार्थ गौतम, तेव्हा बराच काळ लोटून गेला होता. तर अनेक लोक येऊन असे म्हणायचे की सिद्धार्थ गौतमाचा काय अता ना पता नाही. असं मी ऐकलेलं आहे का त्याच्या हाड्याच्या काड्या झालेल्या आहेत आणि रक्त मांस सगळं सुकून गेलेलं आहे आणि ते आता मेलेले आहेत बाबा, मरतील. तर अशा पद्धतीने ते सांगत होते शुद्धोधन राजाला येऊन, अशा पद्धती. तर त्यावेळेस शुद्धोधन राजा म्हणाले तर मी त्यांच्यावर बिलीव्ह नाही ठेवला, मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. माझं असं स्पष्ट म्हणणं होतं की जोपर्यंत सिद्धार्थ गौतम बोधी प्राप्त करत नाही, परम ज्ञान प्राप्त करत नाही, तोपर्यंत ते तर मरूच शकत नाही. कारण त्यांच्या मनात त्यांनी संकल्पच केलेला आहे का मी ज्ञान प्राप्त करीनच. आणि त्याच्यामुळे ते मरून कसे ज्ञान प्राप्त करतील? मराच्या आधीच ज्ञान प्राप्त करायला लागेल. तर मरतील कसे ते मरू नाही शकत. जेव्हा आपल्याला माहिती आहे का बोधिसत्व मरायला टेकले होते आणि मरणारच होते आता ते. काही दिवसामध्ये त्यांना माहित होतं का आता मी मरतो रे बाबा. मग तेव्हा त्यांनी काय केलं, पंचवर्गीय भिक्षूंना सांगितलं का आता बाबा मी तुमच्यासोबत राहत नाही, मी जेवण करतो जाऊन. आणि मग ते जेवण करायला गेले सुजाताच्या तिथे. खीर घेतली, खाल्ले. खाल्ल्यानंतर तरतरी आली थोडीशी, काही दिवस खीर खाल्ली त्याने आणि काही दिवस खीर आलं, तरतरी आल्यावर परत जाऊन ध्यान करायला लागले. कारण तिथे हे स्पष्ट वक्तव्य आहे की जर शरीराच्या द्वारे मन काम करते आणि मनाच्या द्वारे शरीर जर काम करते, तर शरीर जर निकृष्ट बनलं म्हणजे कमजोर बनलं, मन कसं काम करेल? मग शरीर जर मरूनच गेलं तर मग मनाद्वारे जे बुद्धत्व प्राप्त कर ज्ञान ते कसं मी प्राप्त करीन? शरीराला जिवंत राहणं गरजेचं आहे. शरीराचं जिवंत आहारावर राहील. आहार न घेता तर जिवंत राहणार नाही. अनेक लोक बयाडासारखे असं वक्तव्य वापरतात की भगवान बुद्धांनी तपश्चर्या सोडली. भगवान बुद्धाने तपश्चर्या नाही सोडली, उपाशी राहणं सोडलं. जे त्यावेळेस उपाशी राहण्याची जी प्रक्रिया होती का एकच तिळाचा दाणा खाणं, एकच तांदळाचा दाणा खाणं किंवा 7 घरचे 7च घास खाणं, हा जो काही अल्प आहार घेण्याचा जो त्यांचा हे होता, विषय होता, तर तो जो प्रकार आहे, तो प्रकार त्यांनी सोडून दिला आणि भोजन ग्रहण करणं सुरू केलं आणि भोजन ग्रहण केलं. तरतरी आली, ताजेतवानेपणा आला, तेव्हा मन त्यांचं चांगलं तज्ञ होतच आधीच. मग त्याच्यानंतर त्याने त्या ज्ञानाची प्राप्ती केल्याचं आपल्याला दिसते. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सुद्धोधन राजा म्हणले का बुद्धत्व प्राप्त केल्याशिवाय मरत नाही. कारण त्याला जेव्हा वाटेल की मरत आहो, तर तो कोणताही संकल्प करू शकते तो माणूस. कारण कुठलाही माणूस असो, मोडणार पण वाकणार नाही वगैरे जो प्रकार असते ना, तसा प्रकार नाही या ठिकाणी. तुम्ही बुद्धिमान माणूस असता, तुम्ही त्या ठिकाणी काही ठाम नाही राहत की मरीन पण मी तपश्चर्या करीन. अरे काय मरण्यासाठी तपश्चर्या आहे का? का ज्ञान प्राप्त करासाठी आहे? ज्ञानच प्राप्त नसेल झालं तर तपश्चर्याचा काय फायदा आहे? मरून मग कुठे जाऊन तुम्ही ज्ञान प्राप्त करणारा? हे साधी गोष्ट त्यांना समजली. त्याच्यामुळे ते म्हटले का नाही बाबा, या उपाशी राहण्यामध्ये काही तथ्य नाही. थोडंसं तो जगण्यापुरतं खा लागल आणि नंतर ध्यान करायला लागल. आणि तशा प्रकारे केलं म्हणजे मेले नाही ते. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ती गोष्ट सुधोधन राजाने अशी म्हटली होती. तेव्हा भगवान गौतमाने भगवान बुद्धाने या गोष्टीला विचारात घेऊन मग हे धम्मपाल जातक सांगितलं होतं की हीच अशी गोष्ट नाही तर पूर्वीच्याही काळामध्ये बोधिसत्वाचा आपण पाहतो की त्यांनी सुद्धा तर त्यांनी त्यांनी सुद्धा विश्वास ठेवला नव्हता. तर ही जी काही एक धम्मपाल जातक जे दिसते तर हे कशावर आधारित आहे? पिढ्यांवर आधारित आहे. मग आता तुम्ही कल्पना करा, तुम्ही विचार करा, की आपण गेल्या हजारो वर्षापासून किंवा काही वर्षांपासून आपण जर पाहिलं, तर आपण कोणत्या नियमांचं पालन करत राहतो सांगा बरं? आपण खरंच एवढे सिरियस आहोत का कर्म नियमाच्या बाबतीमध्ये, कर्म सिद्धांताच्या बाबतीमध्ये, भगवंतांनी शिकवलेल्या शिलाच्या बाबतीमध्ये, समाधीच्या बाबतीमध्ये, प्रज्ञेच्या बाबतीमध्ये? अरे आपण कुठे सिरियस असतो तेवढे? मी सिरियस समजा. उदाहरण दाखल मी सिरियस आहो, मी त्या प्रकारच्या नियमाचं पालन करतो. परंतु हे माझ्या सगळ्या कुटुंबातले लोक करतात का? माझी पत्नी आहे, मग माझा मुलगा आहे, तो करेल का? किंवा माझे मायबाप आहे, मायबापाने केलं तर माझे बापदादे होते त्याने केले का? म्हणजे अनेक गोष्टींचा हा जो विषय आहे तो दिसून पडते. आता आम्ही काही जुन्या पिढीतल्या, आमच्या स्वतःच्या पिढीतल्या काही गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो, तर आमच्या या गोष्टी लक्षामध्ये येते की
एक चांगुलपणाची जी एक परंपरा होती गेल्या 2-3 पिढ्यांपासून तरी आमच्या कुटुंबामध्ये असल्याचंही दिसून पडते. माझा आजा थोडासा सामाजिक कार्यकर्त्या टाईपचा जरी माणूस नसला तरी पण थोडा चळवळीतला माणूस होता. कारण तेव्हा बाबासाहेबांचा वारा होता सगळीकडे, तर चळवळीमधला तो माणूस बिहारामध्ये म्हणजे बिहार तर तेव्हा नव्हतं पण चळवळ. माझा तो आज्याचा बाप होता तो तो तर काठी धरून विद्रोह करायला वगैरे जाणे, झगडा करायला जाणे अशा मेंटॅलिटीचा माणूस होता. म्हणजे आपल्याला दिसतात का काही मेंटॅलिटीज आहेत अशा. माझी आजी म्हणतात त्या आजीचं खूप नाव घेतात आमचं. कारण 4 भाऊ होते. 4 भावाचे 4 पत्न्या, त्यांची मुलं, त्या सर्वांचा सांभाळ त्या एकट्या बाईनं केला. माझ्या आजीचा गुण सांगताना आता मी तर लहान होतो. आजीला तर मी पाहिलेलं आहे, परंतु तेवढ्या जुन्या गोष्टी मला माहीत नाही. तर 3 भाकरी म्हणे बनवे म्हणे ते एका वेळेस. म्हणजे एक ताव्यावर राय, एक निव्यावर राय आणि एक तिच्या हातावर राय. एवढा तिचा भाकरी बनवण्याचा दिमाग होता तिचा. आणि इकडे लोकं जेवण करत राय. म्हणजे ती एकटी बाई एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवून त्यांना खाऊ-पिऊ घालणारी शेतीमध्ये जायची आणि कधी तिने झगडा नाही केला आणि कधी तिने भांडण नाही केले. हं, का मला एवढं काम करावं लागतं तेवढं काम करावं जेवढं जमल तेवढं. अडाणी बाई होती ती. पण तिचं मन, तिची मेंटॅलिटी दिसून पडते का ती चांगल्या मेंटॅलिटीची होती. म्हणजे ह्या ज्या मेंटॅलिटीज असतात त्या जेनेटिकली उत्पन्न होतात. वडिलांमध्ये, मुलांमध्ये येतात, एखाद्या मुलांमध्ये येतात. तिथून मग परत त्या प्रवाहित होत राहतात. ही एक प्रोसेस आहे. पण या सगळ्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये भगवान तथागतांच्या धम्मामध्ये जे एज्युकेशन दिलेलं आहे, ते दिलेलं आहे. आणि म्हणून या व्याख्यानामध्ये त्या गोष्टी दिसते. पण त्या प्रकारची स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टम जी आहे, ती आपण डेव्हलप केली का कर्मसिद्धांताच्या बाबतीमध्ये? ब्राह्मणांनी कर्मसिद्धांताच्या बाबतीत नाही केली, परंतु वर्णाच्या बाबतीमध्ये केली. वर्ण. वर्ण म्हणजे आपण जसं तुम्ही हुबेर शूद्राज वगैरे वाजा तिथे दिसते का ते वर्ण त्यांचा गोरे-गोमटे होते, बाबा उंच होते, त्यांचं नाक सरळ होतं, त्यांचं असं होतं आणि त्यांचं तसं होतं. तर तो वर्ण तसाच कायम राहिला पाहिजे म्हणून ब्राह्मणांचं लग्न ब्राह्मणातच झालं पाहिजे. या प्रकारची एक प्रक्रिया जी आहे, वर्णाचं लग्न वर्णांमध्ये झालं पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेवर भर दिला गेला. आणि त्या प्रक्रियेवर भर दिला गेल्यामुळे लपून-चोरून तर गोष्टी होणारच असतात. मग क्षत्रियांचा आणि ब्राह्मणांचा संपर्क आला, क्षत्रियांचा आणि वैश्याचा आला, शूद्रांचा ब्राह्मणांचा आला. त्याच्यातून जी संतती निर्माण झाली त्याला मग वेगळ्या वेगळ्या जातींचे नावं दिले गेले आणि अशा प्रकारची जाती व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे जाती व्यवस्थेची सगळी उगम जी आहे त्या या संकरामध्ये आहे. संकर ज्याला आपण म्हणतो हायब्रिड सिस्टम जी असते त्याच्यामध्ये आहे. पण तो कर्म सिद्धांताशी संबंधित विषय नाही. तो जन्मावर आधारित विषय होता. पण बुद्धाचा धम्म कर्म सिद्धांतावर आधारित आहे. बुद्धाने म्हटलं की आमच्या कुटुंबामध्ये लोक अशा अशा प्रकारचं कर्म करणारे आहेत. आणि हे पिढ्याने पिढ्या तसं चांगलं कर्म करणारे आहेत. सत्कर्म करणारे आहेत. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कोणी अवेडी वगैरे काही मदत भेटत नाही. तर जी गाथा भगवंताने सांगितली का ते सत्व त्या सत्वनिकायामध्ये जन्माला येतात, ते स्कंद ते आयतन प्राप्त करतात. आणि या प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर ते लक्षामध्ये येते की बुद्धाने पूर्वकर्म म्हणलं कशाला आहे आणि पुराणकर्म म्हणलं कशाला आहे. तर या सगळ्या प्रक्रियेला पुराणकर्म म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टी जेनेटिक पद्धतीच्या आहेत. म्हणजे वैचारिक असू द्या की शरीराशी संबंधित असू द्या, तो एक इतिहास प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाचा आपला एक इतिहास आहे. कारण ज्या समाजात राहतो त्याचा सामाजिक इतिहास आपल्या डोक्यामध्ये आहे, आर्थिक इतिहास आपल्या डोक्यामध्ये आहे, अनेक प्रकारचा आहे, पर्यावरण आहे, हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. इतिहासच आहे आपल्यामध्ये. आपण काही वर्तमान नाही आहोत. आपण इतिहासाचे अपत्य आहोत. आणि तो इतिहास जसा चांगला असेल, व्यवस्थित असेल, त्याप्रमाणे आपले राहणीमान म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी राहतात. परंतु तसं जर नसेल, आता जसं आपल्याच कुटुंबांमध्ये आपण जर पाहिलं समजा, आपण जेव्हा लहान होतो, तर आपले मायबापांचा रंग कसा होता? त्यांची देहयष्टी कशी होती? नंतर तेच लोकं शिकले, सवरले, नोकरी पाण्यावर लागले, चांगलं घर बांधले, चांगल्या वातावरणात राहायला लागले. त्यांचे पोरं मग गोरे-गोमटे जन्माला लागले. स्मार्ट दिसायला लागले. त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी थोड्याफार निर्माण झाल्या. चांगल्या वातावरणामध्ये ते राहू लागले. आणि नंतर त्यांचे पोरं जर आपण पाहिले नातू-पितू त्याच्यात मग त्याच्यापेक्षा स्मार्ट आणायला लागले. ब्रिलियंट, चुणचुणीत बनायला लागले. म्हणजे वातावरणाचा फरक पडत जातो असा. म्हणजे आपल्या उत्क्रांतीच्या नियमांमध्ये जेनेटिक सिस्टम जी आहे ती अशा प्रकारची आहे. म्हणून तुम्ही चिमण्यांचं उदाहरण घ्या, तुम्ही मोराचं उदाहरण घ्या, तुम्ही वाघाचं घ्या, सिंहाचं घ्या, कोणाचंही घ्या. त्यांच्यामध्ये कॉम्बॅट चालतं, एक प्रकारचा संघर्ष चालतो, एक प्रकारचं युद्ध, स्वयंवर प्रक्रिया घ्या. या सगळ्या प्रक्रियेचा उद्देश हाच होता, की आपल्या शरीराचा हा स्वभाव आहे, इतर प्राणीमात्रांच्या शरीराचा स्वभाव आहे, की चांगल्यातलं चांगलं जीन्स हे ग्रहण केलं जातं आणि चांगल्या सत्वांची उत्पत्ती केली जाते. बिमार
किंवा उत्परिवर्तित जे सत्व असतात ते लिमिटेड निर्माण असतात, म्हणजे मर्यादा असते त्याची. पण बहुतांश हेल्दी, निरोगी आणि भविष्यात जगू शकतील या अनुषंगाने निर्माण होणारे सत्व असतात. आपण जेव्हा जन्माला येतो, तर आपण जन्माला येण्याचा अर्थ हा आहे की आपल्याला डोळे, कान, नाक, हार्ट, लिव्हर जे काय आहे ते आपलं आयुष्य ठरवत असतात. त्याचं एक आयुमान ठरलेलं असते आपलं. कशामुळे ठरलेलं असते? कारण आपल्या इंद्रियांची क्षमता ती तेवढ्या काळपर्यंत चालेल या प्रकारे आपल्या इंद्रियाचं एक मेकॅनिझम जे आहे ते तयार झालेलं असतं. ते स्ट्रॉंग मेकॅनिझम तयार झालेलं असतं. आता हा भाग अलग आहे, की काही काही वेळेस काही काही इंद्रियांच्या बाबतीमध्ये तसं जेव्हा नसतं, तेव्हा ते लोक अवेळी मरण पावतात. कोणाचं जन्मताच लिव्हर कमजोर असेल, तर तो व्यक्ती अवेळी मरण्याची शक्यता आहे. कोणाच्या किडन्या कमजोर असतील, अवेळी मरण्याची शक्यता आहे. कोणाचा ब्रेन कमजोर असेल, तर त्यावेळेस त्याला मानसिक विकार, मानसिक विकलांगता येण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी हा एक विषय जो आहे तो दिसून पडतो. आणि मग माणसाला वाटते की बाबा रे, यानं मागच्या जन्मात काहीतरी पाप कर्म केलं, त्याच्यामुळे याला ते भोगा लागत आहे. अरे तसा तो अर्थ आत्मवादी दृष्टिकोन नाही आहे हा. याला या अँगलने घेतलं पाहिजे ज्या अँगलने भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेला आहे. तर हा एक जो जेनेटिक अँगल जो भगवान बुद्धाने सांगितला, ऐतिहासिक अँगल जो इतिहासाचा जो अँगल सांगितला, तो अँगल पुराण कर्म या शब्दाशी संबंधित आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की पुराण कर्म जो शब्द भगवंताने वापरला त्याचा अर्थ काय होतो, जुनं कर्म याचा अर्थ काय होतो, तो आपण समजून घेतला, वेगवेगळ्या उदाहरणाने समजून घेतला आणि वेगवेगळ्या सूत्रांमधल्या गोष्टी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला. जेवढं मला लक्षात होतं किंवा लक्षात आहे त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी थांबायला काही हरकत नाही. तर बराच वेळ झाला, किती वेळ झाला माहित नाही. अरे 10, 10:30 वाजून गेले. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. जर काही कोणाला शंका असेल विचारू शकता, अदरवाईज थांबायला काय हरकत नमो बुद्धा अजयजी. हा. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. बोला बोला. सर काय म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. अरे अरे, साष्टांग नमस्कार कशाला करता? खरं म्हणजे कालपासून माझ्या मनात हेच होते की तुम्ही कशा प्रकारे याच्यावर प्रकाश टाकाल. आणि तशा ऍक्च्युली कर्माविषयी हे बिलकुल नवीन आहे सर. अगदी नवीन आहे आमच्या सगळ्या लोकांना. आणि कर्माविषयी जे जे आम्ही वाचलं, जे जे ऐकलं, मला आश्चर्य वाटतं ते गोयंका गुरुजी तर काय म्हणतात, दुसऱ्या धर्मात नाही भेट. जे तुम्हाला पश्चाताप जे तुम्ही फळ नाही घ्याल, तर तिसऱ्या जन्मामध्ये घ्याल, चौथ्या जन्मामध्ये घ्याल. ते विपश्यनाचार्य असे म्हणतात. आणि आम्ही जे जे आतापर्यंत वाचलं अगदी विपरीत आहे. आणि मी त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की हे एकदम विरोध, जे आपण अगोदर शिकलेलं आहे सूक्त आणि आता ते त्याच्यात खूप विरोधाभास आहे. ते आपण अगोदर सांगितलं की काही पूर्वजन्म नाही आहे. आणि आता हे कर्मसिद्धांत जे आहे त्या कर्मसिद्धांताला अशा प्रकारे तुम्ही विश्लेषण करून सांगितलं सर आहे. म्हणजे मी नमस्कार करतो. हॅट्सअप टू यू. थँक्यू अरे व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच नाही, सर. उदंड आयुष्य लावो सर, तुम्हाला उदंड आयुष्य लावो. अरे थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, धन्यवाद. वास्तविकता हे माझं विश्लेषण वगैरे काही नाही आहे. भगवान बुद्धानेच बरोबर ते सांगून ठेवलं त्या सूत्रामध्ये. पण त्या सूत्राकडे लक्ष देणं लोकांचं त्याच्यात आता. पण असं कोणाच माहित नाही ना सर, त्याचा अर्थच माहित नाही. तुम्ही याला युट्यूबवर टाकू शकता का हे जे पूर्ण प्रवचन आहे तुमचं? हो, टाकता येईल ना याला. हो, टाका. युट्यूबवर टाका सर, प्लीज प्लीज टाका. किती संभ्रम आहे. आणि मला आपल्या ताई चारुशीला ताईचं फार फार आभार की तुम्हाला तिने ते सुचवलं. कारण की अहमदाबादमध्ये असा मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये, खूपच गैरसमज आहे. तिथे अशा खूप ग्रुप आहेत आणि तिथे माझे खूप भांडणं वगैरे, भांडणं म्हणजे हे वादविवाद व्हायचे याबद्दल, सगळ्या पूर्वजन्माबद्दल वगैरे. तर त्यांनाही अनुभव असेलच मला. तर तुम्ही नेमका हाच एक त्याच्यावर टाका सर. खूप जे लोकांना कळेल, बहुत पुष्कळ लोकांना कळेल. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद. खूप छान, खूप छान. चालेल, चालेल. आपण टाकूया, काही हरकत नाही, नाही. हा. हो सर, टाकून द्या. हो सर, हो सर, नक्की टाका सर यूट्यूब. बरेचसे आजूबाजूचे आमचे पण फ्रेंड सर्कल किंवा माहितीचे लोक हाच विचारत राहतात, हाच प्रश्न खूप सगळ्यांच्या तोंडी हेच असतं पहिलं. पण तुम्ही ज्या प्रकारे विश्लेषण केले, मारतोडे सर बोलले ते अगदी बरोबर बोललेत
की एकदम म्हणजे शब्दच नाही येत. तुम्ही इतकं टर्न घेतला सर एकदम छान. आणि हे मध्ये आता तुम्ही बोललेले आहेत, पण त्याची लिंक सगळ्या याची आज लावली तुम्ही. ती खरंच खूप सर्व एकदम उत्कृष्टच होती सर. खरंच खूप छान. आणि धन्यवाद. नक्की युट्यूबवर टाका सर. त्याची लिंक पण आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही पण फॉरवर्ड करू सगळ्यांना. ठीक आहे, चालेल चालेल. चालेल, धन्यवाद. नक्की. थँक्यू. थँक्यू थँक सो मच सर. यू. खरंच धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद, साधू साधू साधू. धन्यवाद. चल ठीक आहे, तर भेटूया उद्याच्या वर्गामध्ये.